सर एक हां बोला, कोणाचा तरी बोला. प्रश्न आलाय. विचार. बघतो, वाचतो. एक मिनिट मी मेसेज. कोविड होऊन 45 दिवस झाले तरी अजूनही स्मेल पूर्णपणे आला नाही. अशा वेळी काय करता येईल? तर आता हे नवीन फंगस आलेला आहे, त्याचा पण विचार करता येईल. तसं काय आहे का ते बघा. त्यांच्यामध्ये प्रतिशायादी काही लक्षण नसतील तर नस्य चालू करा. वचाचं नस्य चालू करा, वचा तेलाचं. अशा काही गोष्टी चालू केल्यानंतर ते सगळं कवर होईल. विचारा. कोणाला काय विचारायचं विचारा. तर नवीन नवीन जे अनुक्त व्याधी येत आहेत त्यांची सगळ्यांची चिकित्सा करायची असेल. हां बोला ना. सर हे म्युकरमायकोसिसचा आपण कसा विचार करू शकतो आपल्या याच्यात? म्युकरमायकोसिस, आता ह्याचं आपल्याला जर पार्श्वभूमी बघायची झाली, ही काय बुरशी पूर्वी पण होतीच. म्हणजे काय नवीनच आलेली असं काय नाही आहे. फक्त म्युकर हे त्याचं हे आहे, काय आहे, प्रकार आहे बुरशीचा. मायकोस म्हणजे बुरशी. आणि ती बुरशी आतड्यांमध्ये येऊ शकते, घशात येऊ शकते, नाकात येऊ शकते, असं ते प्रकरण आहे सगळं. आत्तापर्यंत तुम्ही बुरशी इनहेल करत होता की नाही? आवाज माझा व्हॉईस नाही क्लिअर आहे सर. आहे ना? हां. आत्तापर्यंत तुम्ही बुरशी इनहेल करत होता का? होता. कितीतरी वेळा तुम्ही केली असेल. जुनी फळं, भाज्या, ह्याच्यावर जी काही काळी बुरशी येते, आंबा सडवत ठेवल्यावर त्याच्यावर जी काही काळी बुरशी येते, ती सगळी ती याच कॅटेगरीतली बुरशी आहे. मायकोसिस ती सगळी याच कॅटेगरीतली आहे. आत्तापर्यंत तुम्ही इनहेल करत होता का? होता. कितीतरी वेळा तुम्ही करत होता. पण ती बुरशी तुमच्या शरीरावर लागण्यासाठी तिला जे काही ॲटमॉस्फिअर हवं होतं ते नव्हतं. त्यामुळे ती बुरशी होत नव्हती. म्हणजे फार क्वचित केसेस असतील. आत्ता सध्या इम्युनिटी एवढी कमी झालेली आहे गोळ्यांमुळे, इम्युनो सप्रेसंट एवढं झालेलं आहे काम, तर ती बुरशी आता व्हायला लागली आहे. आलं का लक्षात? आत्तापर्यंत काय होत होतं की बुरशी तुम्ही इनहेल करत होता, एक्सहेल करत होता, तरी पण ती होत नव्हती, इन्व्हेड होत नव्हती. पण आता ती व्हायला काय लागली आहे? कारण हे स्टिरॉइडचा अनिर्बंध वापर, स्टिरॉइडची जेवढी लेवल सांगितली आहे, म्हणजे प्रेडनिसोलॉन किती द्यायचं, हायड्रोकॉर्टिझोन किती द्यायचं, किती दिवस द्यायचं, ह्याला काही जे नियम आहेत, बंधन आहेत, ती न पाळल्यामुळे काय होतं आहे, इम्युनिटी आणि सप्रेस होते आणि बुरशी होते. शरीरावर जेव्हा बुरशीची वाढ होते कुठल्याही शरीरावर, त्यावेळी शरीराची जी इम्युन रिस्पॉन्स आहे तो कमी झाला आहे. हे साधं त्याचं द्योतक आहे. आणि मग आता बुरशीवर कसं लढायचं, असं सगळा प्रश्न आहे. मुळात होते कुठे ती, की सायनस ह्या नाकाच्या आतल्या बाजूला, आणि ती तशीच वर जशी मेंदूपर्यंत जाईल तसं त्याचं सिव्हिरिटी जी आहे ती वाढत जाते आणि मृत्यू पण ओढावू शकतो. असं ते आहे सगळं प्रकरण. पण हा जो आजार आहे बुरशीजन्य, आपण जर बुरशी पकडली, होतोय कुठे? जिथे कफाचं स्थान आहे तिथे होतोय. नाकात झाला तर त्याचा संबंध मांसाशी, मांसाच्या मलाशी आणि कफस्थानाशी. तेच सांगतोय. तर आणि कोणाकोणामध्ये होतं आहे, आपल्याला काय करायचं, भाव काढायला पाहिजे त्याचा. आणि कोणामध्ये होतं आहे? डायबेटीस लोकांमध्ये. म्हणजे ज्यांच्यात मांसाची दृष्टी आहे, ज्यांच्यात स्नेहाची दृष्टी आहे, ज्यांच्यात लसिकेची दृष्टी आहे, अशा, आणि ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे. रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे म्हणजे रक्ताचं बल कमी आहे, मांसाचं बल कमी आहे, शुक्राचं बल कमी आहे, अशामध्ये ह्याचं प्रमाण वाढतं आहे. आता विचार करताना आपल्याला दोन्ही विचार करायला, नुसतं फंगसवर विचार करून पण उपयोग नाही. आपल्याला त्याची इम्युनिटी जी आहे, मांसाची, रक्ताची, प्राकृत क्लेद कसा निर्माण करता येईल, प्राकृत मेद कसा निर्माण करता येईल, कफ चांगला कसा निर्माण करता येईल, हे बघणं पण आपल्या एका बाजूला करायला पाहिजे. रसायन औषधी एका बाजूला करायला पाहिजे, आणि मग बुरशीवर पण काम व्हायला पाहिजे. आता ती बुरशी जिथे रक्तप्रवाह पोचतो आहे तिथपर्यंत ती बुरशी आहे, तोपर्यंत ते अँटी जो एजंट आहे तो काम करतो आहे. पण त्याच्यावर गेले की मग सर्जिकल इन्व्हेन्शन, तुम्हाला सर्जिकल तिथे हे करावं लागते, काढावी लागते बुरशी.
मग आत्ता आपल्या हातात काय काय गोष्टी आहेत की ते कफाच्या स्थानात येणारी गोष्ट आहे. काळी असेल तर ती कृष्णवर्णीय आहे, वाताशी संबंध आहे आणि हे एका आजाराचं उपद्रव स्वरूप आहे. उपद्रव एवढा मोठा आहे की तो आजारापेक्षाही मोठा आहे. म्हणजे आजारही छोटा आहे असं समजून चाललं तर तो उपद्रव हा फार गंभीर आहे, तर त्याच्याने निर्माण होणारी मृत्यू आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं उपद्रव हाच रोग आहे असं पकडायला पाहिजे. आणि मग तसं केलं तर आपल्याला कुष्ठाचे ज्या काही गोष्टी आहेत कुष्ठामध्ये सांगितलेल्या, जे हेतू आहेत ते आधी बंद केले पाहिजेत. म्हणजे काय, विरोधान्य पानाने गुरुस्निग्ध विरोण्याचं हे सगळे हेतू आहेत ते आधी बंद केले पाहिजेत. क्लेद वाढणार नाही, घाण कफ तयार होणार नाही शरीरामध्ये, ह्याची खबरदारी आत्तापासून घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रमेहाची जी पथ्य आहेत ती पाळायला पाहिजेत ह्या रुग्णांनी. वृक्षान्न खाणं किंवा पनीर, दुधाच्या विकृती ह्या टाळणं, गुळाचे पदार्थ टाळणं, हे सगळं करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ही बुरशी स्रोतसांमध्ये जाते, सूक्ष्म स्रोतसांमध्ये ती लीन होते. जिथे आपलं तेल पोचेल न पोचेल. म्हणजे आपण धूपन करायला पाहिजे. मग धूपन कशाचं करायचं, तर धूपनाची द्रव्य अनेक सांगितलेली आहेत, है ना. राळ सांगितलेली आहे, गुगुळ सांगितलेलं आहे, विडंग सांगितलेलं आहे. ही धूपन द्रव्य दिली गेली पाहिजेत त्या पेशंटला. कारण काय होतं, परत तुम्ही ज्यावेळी तेलाचं ॲप्लिकेशन होतं आणि जर तिथे पाण्याचा अंश जर असेल तर इमल्शन तयार होतं. आणि इमल्शन हा बेस्ट सोर्स आहे बुरशी वाढण्यासाठी. आलं लक्षात. त्यामुळे ती आहेच मुळात कफाच्या स्थानामध्ये. आलं लक्षात. आहे काय बुरशी, स्थान कुठलं आहे, कफाचं. असं जर आपण पकडलं, तिचं स्पीड आहे का फटफट वाढण्याचा, तर नाही आहे. तिच्यामध्ये खूप घाण वासबीस येतो आहे का, नाही आहे. होतात लक्षणं काय आहे, डोकंदुखी अशी लक्षणं येत आहेत. म्हणजे कफवातजन्य अशी लक्षणं दिसत आहेत. म्हणजे आपली चिकित्सा ही कफाला अनुलक्षून आणि वात असं सगळं पकडून अशी चिकित्सा करायला हवी. धूपन चिकित्सा केली गेली पाहिजे. पोटातून रसायन औषधं दिली गेली पाहिजेत. आम निर्मिती होणार नाही, कारण आम हा पण एक पॉझिटिव्ह फॅक्टर येतो की तुमचं क्लेद खराब व्हायला. शरीरात जो स्निग्ध भाव आहे शरीरात जे काही स्निग्ध भाव आहेत तेच प्राकृत असले की स्निग्धातून उत्पन्न ज्या काही विकृती आहेत, म्हणजे आता घाम असेल तर जर तुमचा मेद खराब असेल तर घामाला वास पण घाण येणार. म्हणजे आपला जो स्निग्ध भाव शरीरातले जे आहेत ते चांगले जर आपल्याला करायचे असतील तर चांगलं मेद कसं निर्माण होईल ह्याचा विचार केला गेला पाहिजे. मग कुठली औषधं, रसायन सेवन तर करायचंच आहे तुम्ही रसायन काळी, तर आम निर्मिती होणार नाही. का, तर आम निर्मिती झाली की परत ती क्लेद खराब करणार, हे खराब करणार, लसिकांची दृष्टी होणार आहे, मेदाची दृष्टी होणार आहे, मांस सडायला लागणार आहे. जसं ते शाखागत जात जाईल तसं तसं त्या सगळ्या विकृती होत राहणार. मग जर असं असेल तर आम निर्माण होणार नाही ह्याची सतत खबरदारी घेतली पाहिजे. मग ती सकाळी उठल्यापासून, म्हणजे सकाळी जर तो पेशंट 8-9ला उठत असेल तर तो दिवास वाफ करतोय म्हणजे परत आम निर्मिती होते. म्हणजे ते बंद करायला पाहिजे. दुपारी जेवून झोपत असेल तर ते बंद करायला पाहिजे. हे सगळं जर केलं गेलं तर त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करता येणार आहे. एक औषध, एक द्रव्य नाकात टाकलं अशाने लगेच ती होणार नाही कंट्रोल, कारण हे लक्षण स्वरूपात आलेलं गोष्ट आहे. शरीरात अशा मोठी क्रिया घडलेली आहे आणि त्या क्रियेमुळे शरीरात असं वातावरण निर्माण झालं आहे की शरीरावर बुरशी वाढते. आलं लक्षात. मग तसं करण्यासाठी शरीरातलं पूर्ण वातावरण, ॲटमॉस्फिअर बदलणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही ती फिल्डिंग लावायला पाहिजे आपल्याला. आलं लक्षात. आणि मग दुपारी जेवणानंतर व्याधी प्रतिनिक औषधं किंवा कुष्ठातली औषधं देणं, कफची कुष्ठातली औषधं देणं, कृमींचा विचार करणं, हे सगळं करायला पाहिजे. सोबत धूमपान करायला पाहिजे. असं केलं प्रायमरी स्टेजला तर तो फार कंट्रोल करण्यासारखी गोष्ट आहे. असे वेगवेगळे विचार तुम्हाला करू शकता येते त्याच्यात म्युकरमायकोसिसमध्ये. धूमपान द्यायला पाहिजे. एक वरती अशी बनवा की ज्याच्यात विडंग, मुस्ता, अगरू अशी औषधं असतील. शेणी, गाईचं शेण असं करायचं, थोडंसं तूप टाकायचं, एक नळी घ्यायची आणि त्याच्यावर ते किंवा आपली हे जे असते ना पेपर त्याच्यात ते करायची, सुरळी बनायची, गोल होतं, त्याच्या गोलाच्या मध्ये काठी घुसवायची आणि ती सुकवायची, जटामासी बिटामासी टाकायची आणि ती काठी आत घुसवायची आणि सुकलं की नंतर काठी काढली की आत पोकळी निर्माण होते. पोकळी निर्माण की त्याची धूमवरती बनवता येते. ती धूमवरती घेऊन नाकाने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. असं धूमपान करायला सुरुवात करायची त्या पेशंटला. असं हे पण व्याधी प्रतिनिक झालं. मुळात शरीरातील असं एन्व्हायरमेंट ते तयार नाही झालं पाहिजे याचा आपण विचार साईड बाय साईड करायला पाहिजे. ओके. केवळ कापराच्या ह्याच्याने कानातली बुरशी पण फंगस पण कमी होतं. फक्त हे पुढच्या स्टेजचं आहे. असं आपण जर विचार केला तर मग त्या गोष्टीचा विचार करायचा. अजून कापूर म्हणजे काय, भीमसेनी भीमसेनी कापूर. कापूर का?
अशी छान वरती तयार करता येते. म्हणजे कसं वापरायचं सर प्रॅक्टिकली? सांगितलं ना, वरती करायची. नाही, मग आता सांगितलेलं लगेच आपल्याला टाकता येते का? हो, ही जी धूपनाची द्रव्य सांगितलेली आहेत ती सगळी द्रव्य घेऊन त्याची वरती करायची आणि ती नाकाने तो धूर घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. असं केलं तर तुम्हाला बारीक बारीक स्रोतसांमध्ये जे काही बुरशीचं जे असेल ते बाहेरून तरी व्याधी प्रतिनिक म्हणून करता येईल. आतून तुम्हाला ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत. एक साईड बाय साईड सकाळी रसायन औषधी, क्लेद निर्माण होणार नाही, क्लेद चांगला निर्माण होईल यासाठी काहीतरी क्लेदाची पाचके किंवा कडू औषधं, दुपारी संध्याकाळी कृमिघ्न व्याधी प्रतिनिक औषध. आता पेशंटचं बल बघून, बाकीच्या गोष्टी बघून, आम आहे का निरामता आहे हे सगळं बघून सगळं बाकीच्या गोष्टी बघायच्याच आहेत. असं. आणि बाकीची ही सगळी कुष्ठाची जी काही अपत्य चालू आहेत, कुष्ठाची जी अपत्य, कापूर तो आपण त्या द्रव्याच्या धूमवरती मध्येच टाकता येतो का, काय कसं सेपरेट वापरायचं आहे ते? कापराचा वास घ्यायचा, कापराची पुरचुंडी बनवायची, त्याचा वास घेऊ शकतो आपण, नाही का. धुमाचं काम काय होतं, सूक्ष्म स्रोतसांमध्ये जाऊ शकतं धूम. आलं लक्षात. आणि त्यामुळे काय होतं, बारीक बारीक ठिकाणी जी लीनता आलेली आहे, जिथे ते दोष गेलेले आहेत, आलं लक्षात, तिथे जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. शिवाय वायवीय आहेत द्रव्य असल्यामुळे वायवीय विषांचा नाश करता येतो. आलं लक्षात. मुळात हे फंगस होतंही कसं, ह्याला अनेक कारणं आहेत. फक्त इम्युनोसप्रेशन औषधं पोटात गेल्यामुळेच होतं आहे असं नाही, ते तर आहेच, ते मुख्यतः कारण आहेच. पण फंगल इन्हेल पण खूप मोठ्या प्रमाणात होलं जातं. तेच मास्क वापरणं म्हणा, किंवा ते ऑक्सिजनचं जे हे एकदा ते ह्युमिडिफाय करतात त्याच्यात ते पाणी न बदललेलं नसेल, अशा अनेक गोष्टी असतील. त्याला सांगता येत नाही, अगणित कारणं आहेत. आलं लक्षात. पण मुळात कुठलीही बुरशी आपली शरीरावर लागलीच नाही पाहिजे. आणि ती लागते याचा अर्थ शरीरामधला मांसधातू म्हणजे त्वचेची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे, सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम जो त्वचेचा आहे, आलं लक्षात. त्वचा चांगली करायची असेल तर मांस चांगलं करायला पाहिजे. मग तो मांसाचं असं सगळा विचार करून आपल्याला ते जिंकता येण्यासारखं आहे सगळं. एक्सक्यूज मी, गुड आफ्टरनून सर. आता जे केस स्टडीज आपली जी झाली आहे म्युकरमायकोसिसची, तर स्पेशली नेझल कॅव्हिटीच्या तिथे जास्ती आहे, बरोबर? नेझल कॅव्हिटी जास्त. तर तो एरिया, कारण की वेसल्स तिथे जास्ती आहेत म्हणून तो एरिया प्रोन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. डेंटिस्ट लोकांशी डिस्कस झालं तर. तर आपण त्याला फंगस म्हणजे ते फंगस आहे, पण मग आपण कफ आणि वातज मध्येच टाकायचे का? कारण की कृष्णवर्ण आहे आणि कफज आहे रिलेटेड. आपण लक्षणानुसार करायचं, आपण लक्षणानुसार त्याचं हे करायचं. नाही, पण मग तो तिथे कोथ निर्माण होतोय ना. होतं, तेच बोलतोय, लक्षणानुसार करायचं. तुम्हाला जर घाण वास येत असेल, सडलेला वास येत असेल, तर तुम्ही संधिपाताकाच्या अवस्थेकडे जर तुम्ही त्याचा विचार करू शकताय. नाकातून स्त्राव बिव येत असेल तर तुम्ही त्याचा पित्ताचा अनुबंधाचा विचार करू शकता. आपल्या लक्षणानुसार आपण त्याचं हे करायचं, नाही का. वात कफज लक्षणं, कफ वातज लक्षणं, कफ पित्तज लक्षणं, पित्त कफज लक्षणं, आणि लक्षात. वात पित्तज आणि पित्त वातज ह्याचं आपल्याला एक क्लासिकल हे जमलं पाहिजे पिक्चर, आणि मग त्यानुसार चिकित्सा आपल्या हे होतात, नाही का. तो रेशो पित्ताची 4 लक्षणं मिळाली, वाताची 3 लक्षणं मिळाली आणि कफाचे 2 लक्षणं मिळाली, तर मग आपण तसा रेशो करायचा का, की म्हणजे आता पित्ताचे जास्त आहे तर मग पित्त आणि कफ नंतर एक लक्षात घ्या. वात पित्त आणि पित्त वातामध्ये फरक काय आहे? वात पित्तामध्ये वाताची लक्षणं जास्त आहेत आणि पित्ताचे कमी आहेत. होय ना. मग ह्याच्यात वात पित्त ह्याच्यात काय असतं प्रकरण, की वात त्या पित्ताला काय करतो, पसरवतो जास्त, स्पीड त्याचा जास्त असतो, स्प्रेडिंग जी तो जो कॅपॅसिटी आहे ती जास्त असते का वाताच्या चलगुणामुळे. आणि लक्षात, इथे तीक्ष्ण उष्ण ही लक्षणे एवढी नसतात जेवढी वातपित्तामध्ये. वातपित्तामध्ये वाताचा चलगुण आहे. अग्नी भडकलाय आणि तो वारा खूप सुटलाय असं बघितलं तर काय होतं, अग्नी पुढे पसरत जातो. साधं गणित निसर्गातलं, नाही का. इथं एका ठिकाणी तुम्ही जाळ लावलात आणि वारा खूप आहे म्हटल्यावर काय होतं, तो असा तिथल्या तिथं असा वर भडकत नाही तो अग्नी, आहे की नाही. तो काय होतं आहे, पण वाऱ्यामुळे तो जास्ती पसरला, स्पीड त्याचा स्प्रेडिंग. ह्याच्यानुसार तुम्ही जायचं पिक्चर जे आहे ना, की स्प्रेडिंग वाढतं. वातपित्तामध्ये स्प्रेडिंग खूप असतं, आणि लक्षात. म्हणजे आज इथं लाल आहे तो दुसऱ्या दिवशी कुष्ठ तिकडे पसरणार, हे जे स्प्रेडिंग आहे ना ते वाढतंय. जसं निसर्गामधला अग्नी, वारा खूप पेटलाय. पित्त वातजेमध्ये काय असतंय, पित्त वातजेमध्ये पित्ताचा गुण वाढला आहे आणि वात त्याला मदत करतोय. ह्याच्यात काय होतं, पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण वाढलेले असतात. तो अग्नी तिथेच आहे,
ती शेकोटी तिथेच आहे, ती बाहेर बाहेर लागत नाही आग एवढ्या प्रमाणात, पण ती जिथे लागली आहे ना तिथे तिचा भडका खूप आहे, तिथे तिथे ती तीक्ष्णता खूप आहे, तिथे तिथे उष्णता खूप आहे. हा पित्त वातज फरक आहे की नाही दोघांमध्ये? हा, म्हणजे वात पित्तामध्ये प्रसारता आहे आणि पित्त वातामध्ये स्थानिक आहे असं हां, म्हणायचं का तुम्हाला? असंच आहे, म्हणायचं नाही, असंच आहे. आणि असं असल्यावर ट्रीटमेंट बदलते तुमची. लक्षात येते का? ट्रीटमेंट बदलते. वात पित्तामध्ये घृतपान करायला सांगितलं आहे आणि पित्त वातामध्ये घृताचं चाटण करायला सांगितलं आहे. एवढा चिकित्सेमध्ये भेद येतो. तसंच कफपित्तामध्ये पित्त कफामध्ये हे सगळ्यामध्ये भेद आहेत. लक्षात आलं का? कफ वात कफ असं जर तुम्ही पकडलं, वात कफ हे प्रकरण काय आहे? वात जास्त आहे आणि कफ कमी आहे. वात काय करणार आहे? कफाला इकडून तिकडे फेकणार आहे. नाकातून सर्दी वाहते, बरोबर. नाकातून सर्दी वाहते. आलं लक्षात? शिंका खूप येत आहेत, नाकातून सर्दी वाहते. हे काय आहे? वात कफज आहे. वात कफज. नाक ब्लॉक झालेलं आहे, डोकं जड झालेलं आहे, हे कफ वातज आहे. फरक लक्षात आला? ओके. ट्रीटमेंटमध्ये फरक लगेच पडतो. घशामध्ये- वात घशामध्ये कफज खोकला ज्यावेळी आहे, असते कोरडा त्यावेळी खोकला वातावर आहे. वात कफज ज्यावेळी असते प्रकरण, त्यावेळी तुम्हाला वातावर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. कफ वातज असतं त्यावेळी तुम्हाला कफावर कॉन्सन्ट्रेट करावं. वात कफज सर्दी असेल आणि तुम्ही त्रिकटूचं वारेमाप चाटण दिलं तर वाताचं गुण वाढणार आहे. लक्षात आलं का? पण मग त्याच्यात उष्णता आहे ना सर, मग वात कसं वाढेल? उष्ण आहे ना कशामध्ये? त्रिकटूमध्ये उष्णता आहे ना. हो ना, पण लेखन होणार आहे ना, लेखन होणार आहे ना वृक्षता कफाचं. वाढेल. हां, वृक्षता वाढणार, वाताचा चलगुण वृक्षगुण हे वाढणार आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळी कफ वातज वात कफज असं ज्यावेळी आपण करतो ते नीट त्या शब्दाला महत्त्व आहे. आले का लक्षात? कफ पित्तज, कफ पित्त म्हणजे एका साईडला अग्नी आणि एका साईडला पाणी आहे. कफ म्हणजे पाणी आणि हा अग्नी. मग पाणी जास्त असेल आणि आग कमी असेल तर काय होणार आहे की नाही? आणि ज्यावेळी आग जास्त असेल आणि पाणी कमी असेल त्यावेळी काय होणार आहे हे विचार करायचा आणि त्यानुसार चिकित्सा आहे. थोडासा फरक पडतो पण तो फरक 360 डिग्रीमध्ये तुमचे रिझल्ट बदलतात. कोरडा खोकला म्हणतात ना आता, कारण की काही काही लक्षणं कोविडच्या पेशंट मध्ये असं आहे की नाही, हो ना. आता बाकीचं सगळं बरं आहे पण ब्रॉन्कियल खोकला अजून अस्थमा, आहे. घशात फुफ्फुसामध्ये कफ साठलाय आहे ना, हे कफ वातजे लक्षण येतं आहे की नाही? कफाने समृद्ध होतोय तो स्रोतस आहे की नाही, आणि मग तो वाताचा वेग वाढतोय. कफगनं ट्रीटमेंट दिली, तुम्ही चाटणं बिटणं दिली की लगेच ती स्रोतस मोकळी होत आहेत आणि वात मोकळा होतोय. अवरोधजन्य संप्राप्ती कफ वातजमध्ये आहे. वात कफजमध्ये पुढे जाणारी एक संप्राप्ती आहे, म्हणजे कफाला इकडून तिकडे नेणारी संप्राप्ती आहे. लक्षात येते तुम्हाला? नाही, खूप परत एकदा खोकतोय, explain खूप खोकतोय आणि फटकन कफ पडतोय, ही वात कफजामध्ये येतोय आहे की नाही? आणि छाती जड झाल्यासारखी वाटते, थंड बिंड पिले की लगेच त्रास होतो आणि श्वास दम लागायला लागतोय, ही संप्राप्ती कफ वातज आहे. अवरोधामध्ये वाताचा अवरोध असणार आहे कफ वातजामध्ये, आणि वात कफजामध्ये कफाचं स्थानांतरण होणार आहे. लक्षात येतोय तुम्हाला? कफ हा तर स्थिर आहे, पण वात ज्यावेळी जास्त असतो तरी तो कफ इकडून तिकडे त्याला नेणार आहे. नाही का कळालं? पण आवरण प्रकरणामध्ये वात आवृत्त असतो की म्हणजे कोणताही दोष कोणालाही आवृत्त करतो? असं स्रोतसं मोकळी आहेत. हां, ती कन्सेप्ट राहू दे बाजूला. स्रोतसं मोकळी आहेत. वाताचं काम आहे इकडून तिकडे फिरणं, रसाला इकडे तिकडे पोहोचवणं, धातू दोषांना इकडे तिकडे पोहोचवणं, धातूंचं पोषण करणं, हे सगळं चालू आहे, अविरत चालू आहे. त्याच्यामध्ये कोणाच तरी अवरोध येतो. मग ते रक्ताचा येईल, पित्ताचा येईल, आमाचा येईल, कृमींचा येईल, कफाचा येईल, कशाचा तरी अवरोध येणार. आणि अवरोध झाल्यावर नंतर त्याला काय होणार? तो जो पुढे जाणार आहे तो पुढे न येता मागे फिरणार आहे. मागे फिरल्यावर काय होणार आहे? पुढे न जाता मागे फिरल्यावर त्याची वाढणार आहे. त्याचं साधं गणित आहे. पाण्याचा पाईप आहे आणि दाबला इथे, तर काय होणार? पुढे जाता येणार नाही, पाणी होते मागे येणार, मागचा पाईप फुगणार, फोर्सफुली पाठीमागे येणार. ह्याच आहे. असंच आहे, जसं निसर्गात घडतं तसंच आहे हे सगळं. फक्त त्याला त्यांना नावं वेगवेगळी दिल्यामुळे आपल्याला ते हे वाटतं. असं आहे. बरं, अजून काय? थँक्यू व्हेरी मच सर, गुड एक्सप्लेनेशन. थँक्स अ लॉट. ओके. सर एक लेक्चर ठेवा तुम्ही एक्सप्लेनेशन करायला प्लीज. तर हे पित्त कफज आणि कफ पित्त जे असेल तर कसं हे करता येईल? हेच पित्त लक्षणं कफज, वगैरे त्याची. पित्त कफज म्हणजे अग्नी खूप आहे आणि त्याच्या साईडला छोटं वाटीवर पाणी ठेवलेलं आहे. काय होणार आहे इथं? ते पाणी विझवू शकेल का अग्नीला? नाही. विझवू शकेल? नाही विझवू शकणार आहे की नाही? मग ते काय करू शकेल? ते पाण्याची वाफ करू शकेल. बरोबर आहे की नाही? हां, ते पाणी म्हणण्यापेक्षा एक आपण हे तूप ठेवूया, तूप. हां, काय तूप ठेवूया, तूप जास्त हे होतं आहे. आणि ते अग्नी काय करेल? ते तुपाला पातळ करेल. बरोबर आहे? ते ज्या ठिकाणाहून जात नाही तिथून ते हे करेल
असा कुष्ठ की जिथून स्त्राव बाहेर येतोय, सडलंय, पाणी बाहेर येतंय, हे पित्त कफज आहे. हे काय आहे? पित्त कफज आहे. तिथे ते दाह पित्त पण काय असणार करतं? ना सर? दाह असतं पण ना, असेल असतं ना? ना. काय करतोय पित्त? त्याला सडवतोय, त्या पाण्याला काय करतोय? पातळ करतोय, लिक्विफाय करतोय कफ. आलं लक्षात? ओके. असा जो मग स्त्रावाचं त्याच्यामुळे पण प्रमाण आहे. स्प्रेड होणार ना सर? हं? याच्यामध्ये पण स्प्रेडिंग असणारच ना बऱ्यापैकी? असणार ना, स्वेडिंग असणारच. स्वेडिंग पण ते सांगतो काय, वाताचं स्प्रेडिंग हे वेगळं आहे. आज इथं आहे तर उद्या कुष्ठ वाढलायला असणार आहे. हा, तर वातापेक्षा कमी हां, असणार, कमी पण असणार, कमी ते असणार. सडणं असणार ना, सडणं जास्त असतं. पाक पाक ज्याला हा. म्हणतात ना, आज आंबा ओके, चांगला हा आहे, हा. हिरवा, आणि उद्या पिकला आहे आणि परवा सडला आहे. हे कधी होणार आहे? खूप तुम्ही त्या पेंड्यात ठेवला असाल मोठ्या मोठ्या, आणि एकदम गरम गरम त्याला हे केलं, झालं दुसऱ्या दिवशी सडतो. तो पिकत नाही, तो सडतो, डायरेक्ट काळा होतो. ओके. त्याला मायकोसिस होतो त्याच्या ह्याला. आणि लक्षात, तर ते असं सडण्याची प्रक्रिया होते. म्हणून किती पाहिजे तेवढं. आणि मग कफ जास्त असेल तर काय होणार आहे? पित्तदाह कमी आहे, आणि कफाची जी काही गुण आहेत, गुरुता, घनता, जे काय स्थिरता, ते गुण दिसतात. कंडू आहे की नाही? खाजवलं आग होते, खाजवपर्यंत बरं वाटतं, आहे की नाही? हे सगळे जे प्रकरणं होतात ती कफपित्ताच्यामध्ये दिसायला लागतात. बरोबर. म्हणून बोला, सर पिक्चरायझेशन जे एक आहे ना दोषांचं, ते तुम्हाला विचारायचं. एक्झॅक्ट मेन्शन करता आलं पाहिजे. सर पित्त कफाची गोष्ट आहे. अरे पण नेमकं पित्ताचे नाही सर, पित्त वाताचे पण, असं नाही. तुम्हाला काय नेमकं म्हणायचं आहे, आलं लक्षात? निदान दोषांचं पिक्चरायझेशन, मग अंशांच्या कल्पना, मग गुण, ते नंतरच्या गोष्टी. असं बोला. सर एक प्रश्न होता की हिस्टेक्टॉमी झाल्याच्या नंतर पेशंटमध्ये सांधेदुखीची तक्रार दिसतीये, तर त्याचा कसा विचार करायचा अशा पेशंटमध्ये? यदा श्रोतांसी रिक्तानी पूरयित्वा निलोबली, आहे ना? श्रोतसं रिक्त झालं, एक आशय आहे ना, मांसाचा आशय आहे, आणि तो त्याच्यामध्ये पोकळी आहे, आकाश महाभूत आहे, असा पूर्ण आशय, त्याचं काम रजप्रवर्तन करणं आहे. अपानाचं एक काम त्याच्याकडे दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही? असा एक अवयव आपण काढतोय. असा एक अवयव काढल्यानंतर होणार काय काय गोष्टी? तिथे एकतर पोकळी निर्माण होणार आहे. हां, त्यामुळे तिथे वायूची निर्मिती जी सहजच आहे, त्याच्या काही संप्राप्तीला मोठी गोष्ट नाही, तर ती सहज वातवृद्धी होणारच आहे. दुसरं काय काय होणार आहे? त्याचं जे काम आहे रजप्रवर्तनाचं, ते बंड होणार आहे. म्हणजे एक महिन्याला जर आता ते कमी वयात जर काढला असेल तर ते जास्त दिसणार आहे प्रकर्षाने. तर जे रजप्रवर्तन आहे, म्हणजे दर महिन्याला एवढं बाबा रज बाहेर पडायला पाहिजे, ते स्टॉप होणार आहे. तिसरं, ह्या दोन गोष्टी तर होणारच आहेत. आता रजप्रवर्तनामुळे काय होतं आहे? शरीरातली विष काही बाहेर पडत आहेत दर महिन्याला, ते थांबल्यानंतर ती विष रिॲब्सॉर्ब होणार आहेत, बरोबर आहे? ही विष कशी आहेत? ही रक्तज विष आहेत, बरोबर आहे? रक्त सदृश्य रसधातू दूषित करणारी अशी, म्हणजे रसाचा उपधातू असं पकडून सगळं. त्यामुळे आपल्याला विचार करताना काय काय करावे लागतात? एक, मांसाचा अवयव काढला आहे, म्हणजे मांसात होणारे हे, हा काय मोठा बदल नसतो, पण दोषवृद्धी, वातवृद्धी जी होणार आहे ती, रज बाहेर न पडल्यामुळे शरीरात रिॲब्सॉर्ब होणारी विष, आणि तो रज बाहेर पडत नाही आहे म्हणून शरीरात निर्माण होणारी उष्णता, त्याला काहीतरी कॉम्पेन्सेट करायला पाहिजे. ते रज तर बाहेर पडायचं आहे, पण त्याला ते तिथं आशयच नाही पडायला, मग ते काहीतरी दुसरी संप्राप्ती घडवत तर नाही ना. त्यासाठी रक्तपित्तासारखे विचार, असे सगळे विचार करून त्या केसेस कराव्या लागतात. शक्यतो या केसेस वातवृद्धीमध्ये जास्त मोडतात. म्हणजे काय अगदी काय 15, 20, 25, 30 वर्षी काही कोण गर्भाशय काढत नाही. आलं लक्षात? मेनोपॉज जवळ आलेला असतो आणि ही प्रकरणं सगळी फायब्रॉईडसारखी प्रकरणं जवळजवळ दिसतात, आणि मग ते फायब्रॉईड काढलं जातं. त्यामुळे मुख्य संप्राप्ती ही दिसते ती वाताचीच दिसते. आणि मग वाताची संप्राप्ती कशी करायची मग आता करायचं काय? आता तिथल्या तर याला वातात घ्यायचं की आपलं उपस्तंभित वातात घ्यायचं, निरुपस्तंभित का उपस्तंभित? त्याची जर संप्राप्ती, तो पेशंट आता वातवृद्धी तर होणार आहे, त्या पेशंटचे हेतू जर उपस्तंभित सगळे असतील तर तो उपस्तंभित वाताकडे जाणार. लक्षणं सांगतात ना, उपस्तंभित आहे का निरुपस्तंभित, बरोबर लक्षणं सांगणार. तो बाई अशी बारीक असेल, 35-30 किलो वजन असेल, आणि ते गर्भाशय काढला, आधीच तिचं सगळं वातप्रकृतीची बाई, आणि तिने गर्भाशय काढला, केवळ वातव्याधी दिसणार, तिला हाडं कटकट वाजायला लागणार, हे सगळ्या बाकीच्या लक्षणं तिला दिसणार, सांधेदुखी दिसणार, नाही का? बरोबर. असं. हॅलो सर. बोला.
हॅलो बोला की. सर, आता हे पोस्ट कोविड पेशंट आहेत, पण त्यांना असं काय आपण सस्पेक्ट करू शकत नाही मिकोमायकोसिस किंवा काय होईल, तर त्यांना प्रिकॉशनरी म्हणून आपण असं जसं आपण रसायन देतो किंवा पुनर्भूत चिकित्सा देतो तसं काय त्यांना असं आपण देऊ शकतो का नॉन स्पेसिफिक वगैरे असं? होतंय कसं माहिती आहे रसायन का, कसं आपले सगळा फोकस जो आहे ना आत्ताच्या चिकित्सा पद्धतीचा, तो व्याधी काय झाला आणि त्याचा कसं बरं करायचं आणि त्याच्या आता उपद्रवाचे ते परिणाम जे बघतायत ते आहे. मुळात फोकस हा तुमच्या सूत्रस्थानावर असायला हवा. व्याधी होऊ नये ह्याच्यावर, म्हणून तर सूत्रस्थानापासून ग्रंथाचं लिखाण आहे. आलं का लक्षात? तुम्हाला सकाळी उठायला का सांगितलं आहे? त्यासाठी सांगितलं आहे. ही सगळी जी दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, ही ह्यासाठी बनवली आहे की तुमच्या शरीरामध्ये कुठेही अमावस्था निर्माण होऊ नये, तुमच्या शरीरामध्ये कुठेही धातुदुष्टी होऊ नये, तुमचे नेहमी दोष व्यवस्थित राहावेत आणि तुम्हाला कुठली व्याधीच होऊ नये, ह्यासाठी हे सगळं बनवलेलं आहे. तरीही काळानुसार, कारण तुम्ही हवा बदलू शकता. पुण्यातली हवा खराब झाली, तुम्ही कोकणात येऊ शकता. कोकणातली खराब झाली, तुम्ही देशावर जाऊ, विदर्भात जाऊ शकता. हवा बदलू शकता, पाणी बदलू शकता. पाणी बदलू शकता म्हणजे ह्या पाण्याने होत नाही, तुम्ही उकळून गार गेलेलं पाणी बदलू शकता, हे बदलू शकता. अन्न बदलू शकता, पण तुम्ही काळ बदलू शकत नाही. आता उन्हाळ्याने पाऊस पडतोय, हा सगळा मिथ्यायोग चालू आहे, बरोबर आहे. हा काळ आपण बदलू शकत नाही. त्यामुळे हे मिथ्यायोगामुळे, मिथ्या काळामुळे येणारे काही व्याधी हे होणार. पण जर तुमची दिनचर्या आधी सांगितली त्याप्रमाणे जर असेल, तुमचा अभ्यंग असेल, व्यायाम असेल, वेळेवर जेवणं असेल आणि तुमचे जर धातुबल चांगलं असेल, तर कितीही तुमचा दोष वात प्रकोप हो, पित्त प्रकोप हो, हे व्याधी कधी होणार? ज्यावेळी त्यांचा दोष समूर्छना होईल त्यावेळी ती व्याधी होणार. आलं लक्षात? हां बाबा, पाऊस पडतोय, पाय दुखतील, ठीक आहे, तेवढ्यापुरती वातवृद्धी झाली, संपला. व्याधी निर्माण होणार नाही. व्याधी निर्माण होण्यासाठी तुमचे धातू जे आहेत त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम पाहिजे, त्यांच्यामध्ये तेवढी हे पाहिजे. कारण दोष आपटणार दारावर, मी येऊ का आत्महन, धातू म्हणणार नाही, मग यायचं नाही, संपला विषय, व्याधीच होणार नाही. कसा होईल? वातवृद्धीची लक्षणं दिसतील नाही तर पित्तवृद्धी दिसतील नाही तर कफवृद्धी दिसतील. व्याधी होण्याचं ताकद त्यांच्यात नाही. लक्षात येते का तुम्हाला? आणि म्हणून ही दिनचर्यापासून सगळं सांगितलं आहे. जो नित्य अभ्यंग करतो, व्यायाम करतो, दिवसाचं जेवण करतो, जेवण कधी करायला सांगितलं आहे? सकाळचा कफाचा काळ संपला की जेवण करायचं. पित्ताचा काळ आता सुरू होतो आहे आणि तुम्ही तुमच्या पोटात अन्न आहे आणि मग ते पचवतं आहे. पित्ताच्या पीक व्हॅल्यूला जेवण नाही करायचं आहे 12-1-2 वाजता. कधी करायचं आहे? कफाचा काळ सकाळचा संपला, आंघोळ बिंघोळ सगळं झालं आणि आता उष्मा वाढायला लागल्यावर तुमचं अन्न पोटात पडलं पाहिजे. असं जर अन्न पडलं तर त्याचा पचनकाळ बरोबर संध्याकाळी भूक लागते, ते अन्नाचं सूक्ष्म परिणाम सगळं व्यवस्थित होतं, कुठेही आम निर्माण होत नाही, तो आम कुठल्याही श्रोतसामध्ये लीन होत नाही, धातूंमध्ये जायचा सवालच येत नाही, धातू चांगले राहतात, भूक परत दुसऱ्या संध्याकाळची चांगली लागते, परत तुम्ही जेवता आणि परत तुमचं सकाळी तुमचं पोट साफ होतं. ही घडी बसली तर तुमचे धातू बळकट होतात, धातूंमध्ये काही प्रॉब्लेमच होत नाही. आणि मग काळांमध्ये किती मिथ्यायोग झाला. आता पाऊस पडतोय, आलं लक्षात? हा पाऊस नाही पडायला पाहिजे, पडतोय. हॅलो, फोन आलेला मला. तर आता पाऊस पडतोय, तर हा काय होणार? तुमच्यात तेवढ्यापुरती दोषवृद्धी होणार, बरोबर आहे की? तुम्ही काहीतरी अपत्य खाल्लं तर थोड्यापुरती दोषवृद्धी होणार. पण धातू जर तुमचे चांगले असतील, हां, जरा इथं पाऊस पडतोय ना, हॅलो, जर तुमचे धातू चांगले असतील तर तुम्हाला तो व्याधी होणार नाही. म्हणून मग ह्यासाठी सगळं सांगितलेलं आहे. हे लोक ह्याच्यावर फोकस होत नाही. ब्रेक होतोय सर जरा. हां, एक मिनटं, मी जरा या साईडला बसतो. आता येतोय का आवाज? येतोय आवाज? जरा शक्यता. हो सर, येते. हां, तर ह्यासाठी हे सगळं सांगितलं आहे. ह्याच्याबद्दल कुठेच वाच्यता होत नाही की तुम्ही आता दिनचर्या कशी पाळली पाहिजे. वाच्यता काय होते? आता व्याधी काय झाला आणि आता काय औषध शोधायचे, हे असं शोधल्यामुळेच तर इथपर्यंत गोष्ट आलेली आहे. हे काय मायकोसिस, हे एक झालं. अजून भविष्यात इन्फर्टिलिटीसारखी जर कॉम्प्लिकेशन दिसायला लागली त्याच्यावर रिसर्च होत बसतील. आलं का लक्षात? त्यामुळे फोकस कशाला व्हायला पाहिजे तोच होत नाही आणि म्हणून सगळं गणित बिघडवलं आहे. असं झालं आहे. आता दूध नासलं आणि आता परत दूध कसं मिळवायचं असा विषय आहे ना. ज्याने आयुष्यात दिनचर्या पाळली नाही, ज्याने कधी व्यायाम केला नाही, ज्याने कधी अभ्यंग केलं नाही. एक मिनिट, मी फोन उचलतो. हॅलो, हां बोला. हां, नाही आलो मी, परवा येणार आहे. जरा इथं पाऊस आहे ना, पास मिळेल ना मला. परवा येणार आहे. हो.
सकाळी 10 नंतर कधी पण या. हो हो चालेल. हो हो परवा. ओके ओके. सांगत होते हां बोला. नेटवर्क गेलेलं. हां फोन आलेला मला. त्याच्यामध्ये धूपण वगैरे सूक्ष्म स्त्रोतामध्ये जाणार धूपण वगैरे द्यायला पाहिजे असं. हां बोला. फोन येत आहेत ना मध्ये मध्ये. हां बोला. काय बोलतो तो आपण? हॅलो हॅलो येतोय आवाज? हॅलो. हा सर आता हां येतोय. हां हां काय बोलतो तो आपण? फोन आला मध्ये. हा सर आवाज येतोय. कुठे आलेलो पॉईंटला मी? असं. तेच व्याधींबद्दल. तर अशा पद्धतीने त्या पोस्ट कोविड पेशंट असतील किंवा कोविड असेल ती दिनचर्या पहिली सुधारली पाहिजे. त्यातल्या त्यात धातुबल कसं वाढणार नाही का, त्यात हा असा काळ आहे. म्हणजे हे सगळं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे परिस्थिती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत. अजून काय प्रश्न? सर कधी कधी व्याधी जीर्ण झाल्यानंतर म्हणजे जसं एक ग्रहणीचा पेशंट होता, तो जवळपास 8 वर्ष ग्रहणी होता. तर त्याला अग्नी वाढवण्यासाठी जेव्हा औषधं दिली तेव्हा रुक्षता पण खूप वाढायची. म्हणजे अशा केसमध्ये मग म्हणजे जेव्हा जीर्ण होतो व्याधी तेव्हा कसं विचार करायचा? व्याधी जीर्ण झाल्यावर आलेली वातवृद्धी, व्याधी जीर्ण झाल्यावर आलेलं बलहानी यासाठी जीवनीय घृतं वापरायचे आहेत. तुम्ही पंचकोलासव, त्रिकटूचं चूर्ण हे वापरायलाच नाही सांगितलं आहे. आलं लक्षात? आणि हे ग्रहणीच अध्यायामध्ये सांगितलं आहे. आलं लक्षात? व्याधी तो बाहेर आला बाबा आणि आता थकवा आला आहे, भूक नाही आहे, आता अग्निमांद्य आलेलं आहे, अग्निदृष्टी झालेली आहे. तर आता काय वापरायचं? तर याच्यात काय वापरायचं? काही क्षारथोळीवर तुम्ही वापरणार नाही वापरायचं. इथे वापरायला काय सांगितले तुम्हाला? दीपनीय घृतं वापरायचे आहेत. मग ती कुठलीही बनवा तुम्ही दीपनीय घृतं. दीपनीय औषधांनी युक्त अशी घृतं बनवा आणि ती द्यायला सांगितली. ती दिलीत की तुमचं शरीरामध्ये स्निग्धता पण येईल, जी काय आलेली आहे, आणि हे पण होईल, अग्निवृद्धी पण होईल. अजून काय? थँक्यू. ओके. कुठल्या अग्निमांद्य ग्रहणीमध्येच लिहिलेलं आहे सगळं. कुठल्या अग्निमांद्यामध्ये काय काय वापरायचं हे सगळं ग्रहणी अध्यायामध्ये दिलेलं आहे. आलं लक्षात? औदावर्त आहे, अग्निमांद्य आहे, काय द्यायचं? धातू काय बरं, व्याधी झालेला आहे, व्याधीमुळे क्षीण झालेला आहे, काय द्यायचं? कफवर्धक आहार विहार आहे रुग्णाचा, काय द्यायचं? अशा सगळ्यांमध्ये दीपन कसं करायचं ह्यासाठी एक सुंदर पद्धती त्यांनी दिलेले आहेत श्लोका. सर पण ते जीवनी घृत द्यायचं असेल तरी अग्नी चांगला असल्यावर दीपनीय दीपनीय घृत ना. काय अग्नी चांगला असल्यावरच चालू करायचं का अग्निमांद्य असताना आपण? नाही, अग्निमांद्य म्हटले ना, ते अग्निमांद्य आहे, त्यांनी अग्निवर्धनासाठी काही काम केलं आणि ते शरीरामध्ये रुक्षता वाढली असं ते सांगतो. त्यासाठी आपण दीपनीय घृत द्यायची. घृत द्यायचं म्हणजे ते घृत पान नाही करायला द्यायचं आहे, चाटण म्हणून द्यायचं आहे. चाटण दिल्यावर काय वाट बघायची? भूक कधी लागेल. भूक लागल्यावर काय करायचं? आहार टाकायचा. आहार कसं टाकायचा? लघुपासून सुरू करायचा. मात्रा शितीमध्ये आहार किती घ्यायचा याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. जो आहार घेतल्यानंतर तुमच्या पोटाला तडस लागणार नाही, जो आहार घेतल्यानंतर तुमच्या छातीत दडपण येणार नाही, जो आहार घेतल्यानंतर तुम्हाला चालता बसता उठता बोलता त्रास होणार नाही, जो आहार घेतल्यानंतर काही काळानंतर 6-7 तासानंतर त्याचं पचन होईल, नंतर परत भूक लागेल, असा आहार म्हणजे मात्रावत आहार. तो आहार घ्यायचा. मग तो आहार कसा असला पाहिजे? तर तो उष्ण असला पाहिजे, स्निग्ध असला पाहिजे, आहे की नाही? हे सगळं सांगितलेलं आहे. तशा पद्धतीचा आहार चालू करायचा, नाही का? ओके. आहाराची मात्रा म्हणजे कमीत कमी आपण किती 5 ml पासून पेशंट रुग्णानुसार आहे. हे रुग्णानुसार आहे सगळं. आलं लक्षात? ह्याला ml मध्ये ग्रॅममध्ये काही कॅल्क्युलेट करायचं नाही. आलं लक्षात?
पाव चमचा दिल्यावर किती होते अग्निवर्धन, अर्धा चमचा दिल्यावर किती होतं अग्निवर्धन, ह्याची एकदा तुम्हाला जज करता आलं, त्याची भूक किती लागते, जेवण किती वेळात पचवतो आहे, त्याचं बल किती आहे की नाही, त्यानुसार ते ठरणार आहे. आलं लक्षात. सर आयुर्वेद युजली आपण आता त्यांना सकाळी सकाळी ऍडवाइस करतो ना. शक्यतो पित्ताच्या काळामध्ये करायचं. म्हणजे कफाचा काळ संपला, आता सूर्योदय सुरू झाला, सूर्याची किरणं पडायला लागली की तूप प्यायला द्यायचं. लक्षात आलं. म्हणजे त्या पित्ताच्या ह्याच्याबरोबर त्याचं दीपन पण होणार आहे रुग्णाचं, नाही का. पुढे सर एक प्रश्न आहे, विचारा. विचारू का? हो विचारा. हॅलो, विचारा. येतोय मला आवाज. आवाज येतोय का? हो येतोय. हा, आवाज येतोय. हो येतोय आवाज. विचारा. टाचदुखीच्या पेशंट असतात, लेडीज पेशंट आहेत. हा, टाचदुखीच्या पेशंट असतात लेडीज पेशंट. तर टाचदुखीचे सर म्हणजे काय विचार करायचा त्याच्यामध्ये, जसं की एक्सरे घेऊन येतात, कॅल्केनियसवर आहे, किंवा मग जिम मध्ये व्यायाम वगैरे केलेला असतात वेट लॉस साठी, आणि नंतर 6 महिने वर्षांनी त्यांना टाचदुखी सुरू होते. काहींना आधी जुनं बॅक पेन वगैरे असतात त्रास, आणि नंतर आता काहीच कंबर नाही दुखत, पण आता टाचा खूप दुखतात, अशी कंडिशन असते. तर त्यात एक व्हेरिएशन आहे. एक म्हणजे सकाळी उठल्या पाय टेकल्या दुखणारे पेशंट आहेत, आणि दुसरे आहेत ते अति काम केल्यानंतर पाय दुखणारे, म्हणजे टाचा दुखणारे आहेत. तर त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन आणि चिकित्सेचा कसा विचार करायचा. टाचदुखीवर मी लिहिलेलं पण आहे खूप, आणि आपल्या 2-3 लेक्चरमध्ये पण त्याच्याबद्दल बोलणं झाले, तरी सांगतो शॉर्टमध्ये की तिथे अस्थिचा विचार, रक्ताचा विचार आणि मेदाचा विचार, हे 3 विचार करावे लागतात. तिखट, आंबट, खारट, मांसाहार जास्त खाणारे, झणझणीत करणारे, अशांमध्ये पण टाचदुखी असते. त्यांचा विचार, तिथे रक्तमोक्षण केल्याने ती टाचदुखी बरी होते. साईडच्या बाजूला जळू लावल्यावर रक्तमोक्षण केल्यानंतर ती टाचदुखी कमी होते. अस्थिशी ज्यांचं वय जरा जास्त झालेलं आहे, 50+ आहे, त्यांना टाचदुखी जर अशी जास्त असेल, की कॅल्केनियस पूर असं दिसत असेल, तर ती अस्थि विकृतीमुळे होणार आहे. त्यांना आपण अग्निकर्म करतो मृत्तिक लाखेने. ते कसं करायचं ते पण मी सांगितलं. मडकं घ्यायचं, गरम करायचं, उपडं टाकायचं, त्याला टाच भाजायची, हे पण सांगितलेलं. आता सोबत पोटातून अस्थिचं काम चांगलं होण्यासाठी अस्थिमज्जा पाचक असतील, ह्या सगळ्यांचा वापर करायचा. बाकी खूप मोठा काही विचार नाही त्याच्यात, ते क्लिअर होणारी गोष्ट असते. सकाळी उठल्या टाच टेकवत नाही, हे प्रकरण कफावृत्त वातासारखं आहे, आणि खूप चालल्यानंतर टाच दुखते, हे केवळ वाताचं आहे. आणि त्यामुळे चिकित्सा तत्त्व बदलतात. कफावृत्त वातामध्ये पहिलं लेखन आणि मग वातग्न औषधं किंवा उष्ण औषधं कफाचं हे करणारे, आणि मग अशा पद्धतीची औषधं द्यावी लागतात. आणि दुसऱ्यामध्ये वाताचा विचार करावा लागतो. तर हे थोडंफार दोषिक बदल बघितलेत तुम्ही, तर ते कळण्यासारखं आहे. टाचदुखीचं मध्ये एक हे पण आहे, लेख पण लिहिलेला आहे मी, आणि एक 2-3 लेक्चरच्या मागे आपल्या डिस्कशनमध्येच टाचदुखीबद्दल मी एकदम डिटेल बोललेलं पण आहे. हो चालेल सर, मी ऐकते. आधी क्लिअर होते. टाचदुखी हा काय मोठा विषय नाही. सर बोला की. हॅलो, बोला. लायपोमावर आपण कसा विचार करू शकतो? लायपोवर पण आपण केस डिस्कशनमध्ये बोललेलो आहे. म्हणजे काही पेशंटला हातावरती वगैरे अशी मोठी गाठ आहे, फायब्रोमा, तर नंतर मांडीवर वगैरे पण आहे. लायपोमा की न्यूरोफायब्रोमा म्हणताय? लायपोमा म्हणजे त्याला पेन वगैरे काही नाही, नुसतं फक्त गाठी आहे. ही संप्राप्त्या घडतात वायूमुळे. आपल्याला वाटतं ते संप्राप्त्या घडतात मेदामुळे. मेद आहेच दुष्ट व्हायला, म्हणजे मेद दुष्ट आहे म्हणून तर तिथे वायू त्या गेला आहे. पण हा गेलेला वायू, उदावर्तीत झालेला वायू त्या मेदामध्ये जाऊन त्याने गाठी निर्माण केलेल्या आहेत. अशी जर संप्राप्ती असेल तर करायला काय पाहिजे, आपल्याला वायूचं काम करायला पाहिजे. म्हणजे वायूला काय करायला पाहिजे, वायूची काय चिकित्सा आहे आपली, बस्ती वगैरे करायला पाहिजे. आपण काय करतो ॲक्च्युली ह्याच्यामध्ये, कशामध्ये, कायलं. हॅलो, हां बोला. म्हणजे अभ्यंग, आपण काय करतो, स्नेहसंशोधन करायची गरज नाही. बस्ती महत्त्वाची चिकित्सा आहे. तुम्ही जर अध्याय काढाला गुलमबी, तर सांगितले बस्ती करायला गरज आहे. बस्तीने होणार काय आहे, एक ते तिथे गेलेले दोष आहेत त्या मेदामध्ये गेलेले, ते परत बाहेर येण्याची प्रक्रिया घडणार आहे. वातानुलोमन होणार आहे आणि वायूचं शमनही होणार आहे. असंच तिन्ही गोष्टी सगळ्या त्या बस्तीने साध्य होतात. म्हणून बस्ती द्यायला सांगितलं गुल्म अध्यायामध्ये बघितलं तर. जी संप्राप्ती अशी घडते, मांसाच्या गाठी होणं, मेदाच्या गाठी होणं, तर बस्ती द्यायची. सोबत कफावर जाणारी म्हणजे कफावर जाणारी द्रव्य, म्हणजे अभ्यंतरी
मेद व्यवस्थित होण्यासाठी काहीतरी त्याचा विचार करायचा. केवळ लेखन करून पण चालत नाही, आलं लक्षात. त्यामुळे हा सगळा विचार करावा लागतो. उंदीर चावला असेल त्याचा पण परिणाम गाठींवर, म्हणजे काही वर्षाने गाठी येतात, त्याचा परिणाम त्या विषावदंशामध्ये म्हणजे त्या अध्यायामध्ये ते मग चंपकादी अगद असतील आणि वेगवेगळे अगद आहेत ते वापरावे लागतात. पण हे काय आज दिल्या औषधाने एका महिन्यात गाठी कमी होतील असं नाही, पण वर्षभरात त्या कमी होतातच व्यवस्थित जर दिनचर्या पाहिली. मेददृष्टी करणाऱ्या काही पेशंटला मेददृष्टी करणाऱ्या आणि हां बोला. बस्ती चालू असूनही त्या गाठी कमी होत नाही, लगेच होत नाही प्रकरण, कारण एक गाठ निर्माण होण्यासाठी 5-10 वर्षाचं चुकीचं त्याचं दिनचर्या लागते, आलं लक्षात. 10 वर्षापासून हिस्ट्री 10 वर्षापासून आहे. म्हणजे आपल्याला चिकित्सेचा कालावधी किती आहे. बोला. दोन्ही मांड्यांवर जास्त ओके प्रमाणात, म्हणजे तरी 10-12 अशा आहेत दोन्ही ह्याच्यावरती. ओके. साईजवरती आणि वेट 65 kg आहे. त्याला तेच सांगायचं, हे काही 1-2 महिन्याचं काम नाही आहे, तुला 2 वर्ष 3 वर्ष तरी ते औषधं घ्यावी लागेल असं तरी सांगायचं, आलं लक्षात. आजार तर बघा त्यानुसार तरी हे ठरवायला पाहिजे. आणि तसं सांगायचं. अगदी जिथे गाठ लागते म्हणजे कमरेचा भाग आहे, जिथे पट्टा लावावा लागतोय आणि कमरे जिथं गाठ आहे अशी जर असेल तर ती काढून टाकलेली बरी, कारण तिथं नंतर ती परत पसबीस होतो, ॲप्सेस मोठा होतो. मी असं मोठं ॲप्सेस बघितलेलं आहे पोटात झालेले, रेकॉर्डिंग झालं, आणि ते फार किचकट होऊन जातं प्रकरण, आलं लक्षात. पण पांड्यांवर वगैरे असतात काय म्हणजे एक मोठी आहे, एक पेशंट एक मोठी आहे, नंतर छोट्या आहेत. सांगतोय मी तुम्हाला, पथ्य जे आहेत ना त्याला 2-2 पेशंटला सांगायचं, मांसाहार बंद कर, दुपारचं झोपणं बंद कर, पनीरसारखे पदार्थ बंद कर, जे मेदमांसदृष्टी करणारे जे घटक आहेत ते बंद कर म्हणायचे. तो म्हणत असेल मला हे बंद करणं जमत नाही, तर आपण ट्रीटमेंट पण देण्यात काही पॉईंट नाही, आलं लक्षात. असं म्हणजे पेशंट मांसाहार तर घेत नाही, पनीर वगैरे पण खात नाही, फक्त दिवा सॉप मात्र आहे. दिवा सॉप होतो. दिवा सॉपचा अर्थ लक्षात घ्या, सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्त झाल्यापर्यंत जो काही काळ आहे त्याच्यामध्ये झोपलं की तो दिवा सॉप आहे. म्हणजे काय, तुम्ही 7ला उठला तरी तो 1 तासाचा दिवा सॉप असेल, लक्षात येते तुम्हाला. 8ला उठला तरी तो 2 तासाचा दिवा सॉप असेल, जर सूर्योदय 6 वाजता असेल तर. मग त्या दिवा सॉपने होतं काय तर एक तर सगळे धातूंमध्ये स्निग्धता वाढते, आलं लक्षात. दिवा सॉपने काय होतं, स्निग्धता वाढते, क्लेद निर्माण व्हायला लागतो, बरोबर आहे. आणि आमाची निर्मिती आमाचं एक कारण सांगितलेलं आहे दिवा सॉप. मग जर एवढं सगळं असेल तर दिवा सॉप हे खूप ठिकाणी दिसतं, वेगवेगळ्या रुग्णांमध्ये दिसतं. म्हणून तर आपल्याला वर्षामध्ये शोधनं करा हे आपण करतो. हे का केलं जातं, हे छोट्या छोट्या संप्राप्त्या ह्या वर्षभर घडत असतात आणि आपण त्याला दुर्लक्ष करतो. ते एवढं ते लक्षणं नाही दाखवत ते संप्राप्ती की कुठला व्याधी निर्माण होईल, आलं लक्षात. सूक्ष्म स्रोतसांमध्ये कुठेतरी आमनिर्मिती झालेली असते, कुठल्या तरी धातूमध्ये सामता आलेली असते. ही लक्षणं एवढी मोठी नसतात की आपण ती रूल आऊट करू की कुठे काय झालं आहे. म्हणून तर आपण काय करतो, शोधनं करतो. जसं आपण घर रोज जर झाडून काढून धुत असेल तर प्रत्येक वेळी आपण सोफ्याखाली बघत नाही किती घाण आहे आज, किंवा कुठे काय मरून पडली आहे का, किंवा काय बिस्किटचा तुकडा पडला आहे का, हे आपण बघत बसत नाही, बरोबर आहे. आपण काय करतो, सगळं घर झाडून काढतो, बरोबर आहे. त्याच्यासोबत ती घाण येते का, प्रत्येक वेळी हे बघणं शक्य नाही. सोफा उचलून बघणं, खुर्ची साईडला करणं, आलं लक्षात. आणि ते लक्षण एवढं पण नसतं, बिस्किट कुठेतरी पडलं की त्या बिस्किटाचा घाण वास येईल आणि आपल्याला कळेल की बिस्किट घाण पडलं आहे, आलं लक्षात. हे एवढं मोठ्या प्रमाणात पण ती घाण नसते, पण ती घाण असते, बरोबर आहे. ती व्याधी भविष्यात निर्माण करण्या इतकी त्याच्यात क्षमता आज नसेल पण भविष्यात असू शकते. म्हणून ते घर धुलं जातं, झाडलं जातं, असंच ते आहे. म्हणून तर सांगितले असं असं करा, तुम्ही वसंतात वमन करा, ह्याच्यात विरेचन करा आणि त्याच्यात वस्ती घ्या, लक्षात आलं. असं एकदाच काय ते करायचं. स्नेहन स्वेदन घृतपान झालं, वसंतात वमन केलं, सगळ्यात सूक्ष्म स्वतःच मोकळी झाली, धातू सगळे स्वच्छ झाले, फॉर्मॅट झालं शरीर वसंतात, की परत पुढं बघायला नको. हे त्यासाठी सगळे सांगितले. साफ करा. तुम्हाला कुठे माहिती आहे कुठल्या धातूला सामता आली आहे, तुम्हाला कुठे माहिती आहे कुठले स्रोतसं लिप्त झाली आहेत, काहीच माहिती नसते आपल्याला. एवढे लक्षणं दिसतच नसतात तर व्याधीची, आहे की नाही, व्याधीच नसतो तो झालेला. म्हणून हे सांगितलं सगळं प्रकरण. अजून काय, थँक्यू सर. ओके. विचारा. सर, एक केस आहे इंद्रगुप्ताची.
तिला स्त्री आहे, तिचं वय आहे 41 इयर. हं, तिला 7 ते 8 वर्षापासून हा इंद्रवृत्ताचा त्रास नाही आहे, पण स्किनचा आहे. हं, म्हणजे केसांमध्ये पण तिला डोक्यामध्ये पण खाज वगैरे येते, छोट्या छोट्या फुंसीसारखं येतं आणि त्याच्यातून पस वगैरे निघतं. हं, ती नागपूरला राहायची आणि आता मुंबईला शिफ्ट व्हायला तिला 4 वर्ष झाले आहे. हं, तेव्हापासून हा सगळा त्रास तिचा जास्त झाला आहे. हं, ती राहायला मरीन लाईन्सच्या तिथे आहे, म्हणजे तिथे जास्त मला वाटते आर्द्रता खूप जास्त असणार या कारणामुळे काय माहित नाही. हं, तर आता तिला तो ट्रीटमेंट घेत आहे ती, वर्ष 1.5 वर्ष झाली स्किनची. तिला पहिले पूर्ण पाठीवर ब्लॅक ब्लॅक पूर्ण झालेलं, हं, हातावर पाठीवर वगैरे सगळीकडे. हं, तर ती वर्षभरापासून आपल्या स्किन कॉस्मेटॉलॉजीकडे दाखवत आहे. हं, तर त्याच्यामध्ये तिला स्टेरॉइड्स वगैरे सगळे दिले आणि इंटरनल सगळं ते औषध वगैरे चालू होती, त्यामुळे त्याचं सगळं कमी झालं आहे. हं. पण मग आता हे एका महिन्यात तिला ना डोक्यामध्ये जागजागी असे छोटे छोटे सर्कल सारखे, म्हणजे जसं इंद्रवृत्ताचे छोटे नाही, छोटे काय आहे? केसांचा पूर्ण गॅपच पडला जसं झालाय. तुम्ही अशी जर संप्राप्त्या घडत आहेत, हेअर लॉस झालाय पूर्ण त्याच्या. होणार ना. काय आहे, स्टिरॉइडचं ॲप्लिकेशन केलं आणि तुम्ही काही जी ट्रीटमेंट केली ही काय झाली, ही पॅलेटिव्ह होती, ते फक्त दबलं गेलं. फक्त तुम्ही हेतू बंद केले असतील का, त्यांनी नसतील केले, हो सर. काहीच नसतं केलं. मग काय होते, संप्राप्ती फिरते. आलं लक्षात? दोषांना कुठून तरी बाहेर यायचंय, कळालं का? कुठून तरी त्यांना बाहेर यायचंय, कुठेतरी ती संप्राप्ती घडवणार. पण तुमचं खव गुडण्याचं स्थान तुम्ही दाबलं गेलं. बाबा आता त्वचेवर इथं डाग आलाय आणि तुम्ही तिथे त्याच्यावर बिटामॅथोजॉन लावलात, हां, तर काय होणार आहे? ठीक आहे, तिथे तो म्हणतो इथून चला हे खवयकडनं तुम्ही नाही मला एक्सेप्ट करत आहे इथे, ठीक आहे, मी कुठेतरी दुसरीकडे शोधतो. तुमचं खराब आहे, काहीतरी खराब असेलच ना, कुठला तरी धातू, कुठला तरी अवयव, कुठला तरी कुठेतरी खराबी असेलच ना तुमची, तिथे तो उत्पन्न होणार. बरोबर आहे की नाही? हां, केसात कोंडा आला की आपण त्याला कोंडा म्हणतोय, तोच जर त्वचेवर आला की आपण त्याला सोरायसिस म्हणतोय. एकच आहे, प्रेझेंटेशन भिन्न आल्यावर त्याचं नाव बदलतात ती लोकं, आहे की नाही? त्यामुळे पहिले त्याचं हे अशी जे संप्राप्ती असतात की त्या पुळ्या उठतात, त्याच्यातून पू यायला बघतो, तिथे लाल लाल होतं, असं सडण्याच्या ज्या हे असतात प्रमेय पिटिकांसारख्या संप्राप्त्या, त्या प्रमेयाची ह्यांच्यात हे आहे का बघायचं, काय आहे का, हेतू आहेत का बघायचं. तसं असतील तर ते हे करायचं. व्यायाम रोज करायला लावणं पेशंटला हे फार गरजेचं आहे. व्यायामाने व्यायामाचे जे तुम्हाला हे सांगितले तर विरुद्ध आहार पण पचवतो तो माणूस, घाणही पचवू शकतो तो, इतके त्याचे धातू चांगले होतात आणि दुष्य समूर्छना होत नाही त्या ह्याच्यामध्ये. व्यायाम करतोय रुग्ण आणि मोडाली कडधान्य वाटीभर खातोय, त्याला काय होतच नाही ते विरुद्ध धान्याचं तेवढं का, त्याचा तो धातू जे आहेत मज्जा धातू चांगला आहे, त्याचे डोळे दुर्बल होत नाहीत त्या विरुद्ध धान्यांनी. जेवढे व्हायला पाहिजेत सर्वसामान्य माणसामध्ये तेवढा त्याचा ट्रिगर त्याला बसत नाही. का बसत नाही? त्याने व्यायामाने ती दृढीकरण केलेलं असतं. लक्षात आलं का? तुमचं मांस चांगलं व्हायला लागतं, शरीरात दुष्टक्लेद होत नाही, वायूचा चलगुण व्यवस्थित वायू इकडून तिकडून जायला लागतो, असं श्रोतो रोध जातो सगळीकडचा. असं जर झालं तर कशाला संप्राप्त्या होत आहेत? होणारच नाहीत, आहे की नाही? तर हे सगळं मेन दिनचर्या बघायची. ते ॲलोपॅथीने औषधं डिसीज कमी झाला म्हणजे उलट ते रिस्की काम आहे असं समजायचं. लक्षात आलं? नाही, त्याच्यामध्ये पण ती प्रोटीन शेक आणि ते कोलेजनचं कोणी सांगितलं त्यांना की कोलेजनचं हे करायचं, ते पण सोबत. हे सगळं क्लेद दुष्टीकरणाचे आहार आहेत, आहे की नाही? प्रोटीन खाल्लं, हाय प्रोटीन, काय होणार आहे? मात्रावत खायचं सांगितलं आहे आणि गुरु असेल आहार तर तो कमी खायचा आहे, आणि लघु असेल तर तोही अर्धसौहित्यम म्हणजे पूर्ण तृप्त होईपर्यंत खायचं आहे. लघुना अल्पसौहित्यम आहे ना, गुरुना अल्पसौहित्यम सांगितलं ना. नाही ते म्हणजे जरी तो आहार लघु असला तरी पण काही तुम्ही पोटाला तडस लावून एवढा खायचा नाही आहे. गुरु असेल तर तो कमीच खायचा आहे. आणि हे प्रोटीन मिल्कशेक दिलं जातं आणि क्लेद दुष्ट होत जातो. शरीरामध्ये पाकावस्था असते, ते मांस सडायला लागतं, मांसातून त्वचा सडायला लागते, त्याच्यातून तो पू बाहेर यायला लागतो. हे सगळे किचकट करून टाकतात. वर बिटामॅथोजन लावतायत, आलं लक्षात? आणि मग ते सगळं कुठेतरी मूत्रस्य क्लेद वहन होतं, मग ते किडनीकडे जातं, रिनल फेल्युअरकडे केसेस जातात, असं किचकट करून होतं, सगळी परिस्थिती होते. आलं का लक्षात? त्यामुळे या सगळ्याचा विचार करावा लागतो. गुरु अन्न खातात, नेहमी आमावस्था निर्माण होत राहते. मग ते नेहमी ते अति पिच्छील असा पदार्थ शरीरामध्ये आहे ना, स्निग्ध पदार्थ. हां, रोज चिखल असा म्हणजे काय, तो घाण चिखल, आणि जेवल्यावर लगेच झोपायचा पण आहे. असे होणारच नाही ना ते, नाही का? त्यामुळे वर तुम्ही किती पण निंबाचं धावन करा, ती जोपर्यंत दिनचर्या सुधरत नाही, जोपर्यंत तुम्ही हे करत नाही, तोपर्यंत ते शक्यच नाही काय होणार. म्हणजे कोडा सोडवता येत नाही, गुंता सोडवता येणं शक्य नाही. असं
म्हणजे असं नाही करायचं की हां ठीक आहे बिथामेथोजनच्या ऐवजी आता मी तुम्हाला निंब तेल देते, अशाने नाही काय फरक पडणार आहे. आलं का लक्षात? नाही सर, सध्या तर हां. इंटरनलच दिलं, तिला काही लावायला दिलंच आणि नाही मेन आणि त्यांना सगळं बंद आहाराचं असं केलं. सांगायचं, तुझा जर आहार असं पाळत असेल तरच शक्य आहे, नाहीतर शक्य नाही. आलं लक्षात? दिनचर्या चेंज केली. हा सर. असं करायचं. रात्रीचं जेवण, कष्टाच्या आजार जे जे आहेत कुष्ठ, त्यांना रात्रीचं भूक नसेल तर अजिबात जेवायला सांगू नका. नाहीतर संध्याकाळी 6ला जेवायला सांगा. ती आमोत्पत्ती, ती क्लेदोत्पत्ती, घाण कफ तयार होणं, हे जे प्रकरणं आहेत ना, स्रोतचं ब्लॉक होणं, हे रात्रीच्या जास्त जेवणाने जास्त होतं प्रकरणं. हां, रात्री जसं कमळ मावळतं असं सांगितलेलं आहे ना उदाहरण सांगताना, तसं ते रात्री असं आपलं हे मावळतं आणि मग ती रस इकडून तिकडून जाण्यासाठी तेवढा समर्थ होत नाही. आलं लक्षात? आणि म्हणून हां, सर. रात्रीचं जेवण जे आहे ते कुष्ठाच्या पेशंटचं जर बंद केलं किंवा संध्याकाळी 5-6ला तो जेवला आणि नंतर 6 नंतर पोटात एक टिचूकभर अन्न नाही घालवायचं, असं केलं तर घाण क्लेद निर्माण व्हायची प्रक्रिया बंद करता येते. असं अजून सर, पण याच्यामध्ये एकच फक्त समजलं नाही की ती नागपूरला असताना तिला सगळ्याची लक्षणं होती, ती काय होती? कमी होती आणि मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर लगेच वाढली. म्हणजे नागपूरला कोरडं हवामान आहे, इकडे अनुप्रदेश आहे, आर्द्रता. नाही का? मुंबईला अनुप्रदेश हां, आहे, सर. क्लेद तिथे वाढणार ड्राय आहे ना, वातावरण आहे, नागपूर ड्राय एरिया आहे ना. हा. क्लेद वाढणार आहे की नाही? ओके, क्लेद, क्लेद वाढला. लसिका, मेद हे सगळं दुष्ट करणारा आहार आहे ना इकडे सगळा कोकण किनारपट्टीला, नाही का? हा सर. सर हे क्लेद मध्ये आणि आमामध्ये थोडा फरक सांगा ना सर. आम काय फरक प्रकरण आहे? आहे तर हा. फरक आहे ना. आम ही कल्पना काय आहे, त्याला खूपच मोठं आहे सगळं, पण बेसिक काय आहे प्रकरण की पोटात आपण जेवल्यानंतर ते पहिलं पचणार, प्रथम अवस्था पाक, मग द्वितीय अवस्था पाक, मग तृतीय अवस्था, मेन पचन होणार, मग धातूंमधलं पचन, सूक्ष्म पचन, हे सगळं पचन होतं आहे. म्हणजे काय आहे, एचं बीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे, बरोबर आहे? एचं बेमध्ये होणार, एचं सीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन, हे जे प्राकृत आहे असं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, परिणमन ज्याला आपण म्हणतो भाषेत. आता ते जर परिणमन कधी व्यवस्थित होणार नाही तर तर ते जर आहार रसाची मात्रा म्हणजे आता अग्नी सपोज तुमचा 10 ग्रॅम पचवायची तुमच्या पोटात अग्नी आहे, 10 ग्रॅम आहार पचवण्याचा तर तुमच्या पोटात अग्नी आहे, आणि तुम्ही जर 20 ग्रॅम जेवण जेवलात तर होणार काय आहे, तो अग्नी 10 ग्रॅम जेवण पचवणार आहे, आणि बाकीचं जर 10 ग्रॅम पचवण्याची जी क्षमता आहे ती त्याच्याकडे तेवढी नसल्यामुळे तो आहार तेवढा पचणार नाही आहे, आणि तो तसा न पचलेला व्यवस्थित जो न परिणत न झालेला आहार आहे तो आम आहे. मग आता तो आमाशयातला आम वेगळा, म्हणजे आमाशयात निर्माण होणारा आम, धात्वाग्नी मांद्यातून निर्माण होणारा आम, पंचमहाभूताग्नी तिथून म्हणजे तिथलं ट्रान्सफॉर्मेशनमधला होणारा आम, हे सूक्ष्म पण आम आहेत आणि मोठे पण आम आहेत. आलं लक्षात? आम म्हणजे काय, असं काही असं वाटीत घेऊन तुम्हाला असं काढता येणार नाही, हा आम आहे आणि हे आहे. आलं लक्षात? शरीरामध्ये भाव आहेत, लक्षात घ्या. भाव म्हणजे काय, शरीरामध्ये स्निग्ध भाव आहे, शरीरामध्ये पिच्छील भाव आहे, शरीरामध्ये वृक्ष भाव आहे, आणि तो त्या ठिकाणी तेवढा जसं इक्विलायझर असतो की नाही, हा इथे एवढा जास्त असायला पाहिजे आवाज, इथे कमी असायला पाहिजे आवाज, बरोबर आहे की नाही? आता हा आमाशय आहे म्हणजे इथं स्निग्ध भाव जास्त असायला पाहिजे, हा पक्वाशय आहे म्हणजे इथे वृक्षभाव थोडा असायला पाहिजे, है ना? हे असे इक्विलायझरसारखं ते सेट आहेत सगळे भाव. आलं लक्षात? आता हे जे आम प्रकरण आहे, आता हे मोठं प्रकरण आहे, ते काय होतं आहे, एक तर त्या आमाशयात राहतं आहे, नाहीतर ते काय होतं, ते आम त्या आमाशयात राहून कधी कधी काय होतं आहे, स्रोतसांवर वायूची गती असेल, ते स्वतः आम हा शब्द मुळात बनलेला अशामुळे की अम धातू आहे ना, मग त्याला घन प्रत्यय लागतो, तर आजारी पडणे असं एक घेतात लोक, आणि दुसरा त्याचा अर्थ लोक घेतात की जो इकडून तिकडे जाऊ शकत नाही तो आम, असा एक अर्थ घेतात. तर तो आम मग काय होतो, तो वायू त्याला काय करतो, तू चल आमाशयातून काय कर, स्रोतसांमध्ये जा, स्रोतसांमधून धातूंमध्ये जा, ही त्याचं दोषांनुसार तो तिकडे जातो, आणि तिकडे जिथं जातो तिथं तो थांबतो, आणि त्यानुसार तो ते व्याधी निर्माण करतो. असं हे सगळं आम आहे, बरोबर आहे की नाही? हॅलो? क्लेद ही प्राकृत शरीराची गोष्ट आहे, क्लेद ही प्राकृत गोष्ट आहे. आलं लक्षात? शरीरामध्ये क्लेदता जी आहे ती प्राकृत आहे, आम हे शरीरामध्ये प्राकृत नाही आहे. आलं लक्षात? आम नसायला हवं, म्हणून दिनचर्या ऋतुचर्या आणि हे शोधणं आहेत. आलं लक्षात? क्लेद असायला हवं. आलं लक्षात? तो आम त्याचं जे काही काय म्हणतात कंपोजिशन, हे कफाशी मेदाशी, आलं लक्षात, समान असल्यामुळे त्याच्यात मिक्सअप जे त्याला म्हणतात ना, मॅशअप करणं, ते लवकर होतं प्रकरण.
लक्षात आलं? हॅलो हो सर, हां हो सर. समजतंय. आणि मग तो तसंच आहे ते. आता आमाचं नाही काय सांगू. मग ते लीन होणं, ते अलीन होणं, तो चल होणं, अचल होणं, यानुसार त्याचे ट्रीटमेंट्स बदलतात आमाच्या. आलं लक्षात? तो मध्यम अल्प बल आहे का, मध्यम बल आहे का, बहुदोषावस्था आहे, त्यानुसार ट्रीटमेंट बदलतात. असं ते फोन कर गं ह्याला. दीदीचा फोन येतोय, तिला मग लेक्चर चालू आहे दीदीचा. डॅडींवरून फोन करायचा. तर अशानुसार त्याची चिकित्सा बदलते पूर्ण आमाची. तर तुम्ही आता ऐकत असाल वेगवेगळ्या लेक्चरमधून. कन्सेप्ट तो कळून घ्या पहिला नाही का? म्हणजे क्लेद हा भाव जो आहे तो आपला नॉर्मल भाव Normal आहे, भाव ज्याला आपण शरीरातला स्निग्धपणा हो. किंवा शरीरातला ओलेपणा म्हणतो ना सर. हो. मग त्याच्यात पण बिघाड होतात का? मग ते होणार बिघाड ना. आम्हाला तो आम कुठे जाणार? तो सारखे आम नसतात का? तो ते फक्त क्लेदाचेच बिघाड असतात का? ते पण आहारातून होतात? तो आम हे बघा, आहार कसा पाहिजे? स्निग्धम असण्यात पाहिजे. जर स्निग्ध आहार असेल तर त्याचं पचन व्यवस्थित होतं, सांगितलंय. आलं लक्षात? उष्ण असेल तर त्याचं पचन व्यवस्थित होतं. पण तो इतका पण स्निग्ध नसावा आणि व्यायामाचा अजिबात अभाव असेल तर तो स्निग्ध भाव काय होतो? तो तूप जास्त खातोय बाबा, स्निग्ध जास्त तयार होतोय आणि शरीरात काहीतरी आमोत्पत्ती झाली तर पहिलं ते बिघडणार आहे ना, जे वाढलेलं आहे असं प्रकरण, नाही का? तो आम परत कुठे जातोय त्याच्यानुसार चुकीचा त्याची क्लेद लक्षणं. जास्त प्रमाणात गेला तर तो किती लवकर प्रमाणात आम आहे? बनवणार. थोड्या प्रमाणात तो होतच असतोय रेग्युलर आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये. का होत असतो? आपण दिवा सॉफ करतो म्हणजे काय? प्रत्येक वेळी ब्राह्ममुहूर्ताला उठतो का? नाही उठत. नाही उठत. बरोबर आहे. आपण 7ला कधी उठू, कधी 8ला उठू, कधी 6ला उठू. कधी आपण दिवा सॉफ करू, त्याच्याने पण होणार आहे. कधी आपण विरुद्ध अन्न घेऊ, त्याच्याने पण होणार आहे. लक्षात आलं? कधी आपण अध्यशन करतो, कधी काय कितीतरी वेळा होतं की आता दुपारचं जेवण झाल्यानंतर कोणतरी चिवडा आणला आहे, अध्यशन झालं, त्याच्याने पण होणार आहे. असा रोज साठत राहतो. तो आम विष नाही, तो आमच असतो. आलं लक्षात? तो काय असतो? आमच असतो. आता काय होतं? कुठेतरी गती बदलतात. म्हणजे कोष्टातून शाखेत जाणं, शाखेतून कोष्टात जाणं, ह्या गतींमध्ये ते प्रकरण इकडं तिकडे फिरत जातं. आलं लक्षात? आणि मग सूक्ष्म स्रोतसात गेला, रसामध्ये गेला, रक्तामध्ये गेला, असंच गेलं की त्याचं पिक्चरायझेशन जे आहे, म्हणजे लक्षणं जी आहेत ती वेगवेगळी तो दाखवतो. रसामध्ये गेला तर गुरुत्वम दैनम उद्वेगम सदनम रोचको असं दाखवेल. म्हणजे जिथे ते गेला. आता जर पोटात असेल आम किंवा पक्वाशेत असेल तर त्याची लक्षणं भिन्न आहेत. आता हा किती वाढावा आम, म्हणजे आता आज मी अध्यशन केलं, उद्या पण केलं, परवा पण केलं, दिवा स्वप्न केलं आणि हा आम मग खूप वाढतो. असे पेशंट तुम्हाला दिसतात जनरली की दिवसा झोपायचं, मस्त खायचं आणि मग सदैव अंग रसरसलेलं असतं, सदैव अंग जड असतं, आहे की नाही? असं दिसतं ना तुम्हाला पेशंट. आलं लक्षात? हे लीन झालेले आम आहेत. आलं लक्षात? हे आम कसे झालेले असतात? लीन झालेले आम असतात. मग ते अलीन जर असेल, अलीन म्हणजे काय? स्रोतसांमध्ये जाऊन परत कोष्टामध्ये येतोय किंवा कोष्टामध्ये आहे असं जर असेल, त्याच्यामध्ये चलत्व असेल आणि बहुदोषावस्था असेल, म्हणजे काय? कळतंय काय मी बोलतोय ते? आणि बहुदोषावस्था असेल म्हणजे काय बाबा? तुम्हाला असे पेशंट दिसतात की बाबा सकाळी उलटीसारखं वाटतं आणि उलटी केली की बरं वाटतं. हे काय आहे? ही चलावस्था आहे. ही कुठली आहे? ही खूप बहु आमावस्था नाही, ही मध्यम अवस्था आणि लघु आमावस्थाची चलावस्था आहे. आलं लक्षात? का? तो म्हणतो सकाळी माझ्या तोंडात पाणी सुटतं आणि मी बोट घातल्यावर की तोंड पडतं. हे रोज तो शोधन करतो, छोटंसं शोधन करतो तो रोज. का? हा स्रोतसांमध्ये गेलेला आम नाही आहे. हा आम कुठला आहे? फक्त कोष्टामध्ये असलेला आम आहे. आलं लक्षात? हा आम कुठला आहे? फक्त अजून स्रोतसाकडे न गेलेला असं म्हणायचं. असं गेलेला. आलं लक्षात? तो ज्यावेळी लीनता व्हायला लागते त्यावेळी त्याला अलीनता ज्यावेळी होते, जातो त्यावेळी एपिसोड्स असतात. म्हणजे काय? आज जड वाटलं मला, उद्या जरा फ्रेश वाटलं, परवा जरा ज्याला आपण म्हणतो ना पिरियडिक, आज बरं वाटलं, उद्या परत जड वाटलं मला, रोज मला कमी केलं की मग त्याला लाईट वाटतं. तो म्हणतो मला रोज संध्याकाळी जडपणा येतोय, मला रोज सकाळी जडपणा येतोय किंवा असं वातावरण झालं की जड. ही लीन अवस्था. ह्याच्यात ट्रीटमेंट जरा बदलते. ह्याच्यात तुम्हाला लंघन, पहिलं जे सांगितलं तुम्हाला की जो बोट काढतोय हा मध्यम लघु म्हणजे काय बरं, तो अल्प आणि मध्यम अवस्था, अल्प आणि मध्यम अवस्थाचा हा आम आहे, पण चल असलेला आहे, चलता आहे त्याच्यामध्ये. आलं लक्षात? कारण ते वर यायचा बघतोय ना, प्रयत्न करतोय, बरोबर आहे. चल नसेल तो काय करतो? पोट जड करून ठेवतो. आलं लक्षात? अलसकसारखा पोट जड वाटतं, त्याला वाटतं गच्च झाल्यासारखं. आता हा जर स्रोतसांमध्ये जायला लागला, सूक्ष्म धातूंपर्यंत नाही, स्रोतसांमध्ये जायला लागला तर त्याला नुसतं मिठाचं पाणी देऊन उलटी काढून होत नाही ते काम.
त्याला मग ते पिंपळी असं त्या अष्टांग संग्रहामध्ये तुम्ही वाचाल तर त्यात पिंपळी हे नागदंती का काय ते आहे, तर त्याचा तो काढा द्यायचा आणि मग हे करायचं. म्हणजे ते स्रोतसांमधला तो काढू शकतो, एवढं त्या 2 औषधांमध्ये ते ताकद आहे. तर अशी ट्रीटमेंट बदलते जशी जशी तुमची ती आमावस्था लघु अल्प मध्यम आणि बहुअवस्था होत जाते आणि ती स्रोतसांमध्ये लीन होत जाते. तशी ती पूर्ण लीन झालेला, शेवटची अवस्था काय, पूर्ण लीन झालेला आणि अचल असलेला. म्हणजे काय अचल असलेला, म्हणजे तो तिथून बाहेर येऊ शकत नाही स्वतःहून, असा असलेला, असा बहुदोष असलेला अमावस्थेला आपण काय करतो, शोधनं देतो. शोधन. आलं लक्षात? शोधन कसं देतो, स्नेहन स्वेदनपूर्वक सगळं करून. आलं लक्षात? असं. बाकी हॅलो सर, अल्प आणि मध्यम. बहुदोषावस्था बोला की. म्हणजे जरा आणखीन एकदा सांगा ना, कशी आपण हे करायचं. बहुदोषावस्था, आता हे काय माहिती आहे का तुम्हाला, अल्पदोषावस्था, मध्यम दोषावस्था आणि बहुदोषावस्था अशी स्पेसिफिक लक्षणं दिलेली नाही. म्हणजे मला काय विचारायचं, जास्त लक्षणं असले तर त्याला बहुदोषावस्था बरोबर आहे, म्हणायची का? असंच म्हणायचं, म्हणजे असंच म्हणायचं. असं ते भरपूर इव्हॅल्युएट सारी करावं लक्षणं लागतं असली आपल्याला. तर बहुदोषावस्था म्हणायचं का? जास्त लक्षण पिक्चर सगळ्या सिम्पटमनी युक्त असेल, आलं लक्षात, तर ती बहुदोषावस्था. आणि जर ते स्वतःहून बाहेर पडत असेल, आलं लक्षात, म्हणजे संडास लागते आणि घाण वास येतोय संडासचा, आलं लक्षात, हे स्वतःहून बाहेर पडतंय, बहुदोषावस्था आहे आणि चलत्व आहे. ह्याला काय करायला सांगितलं आहे, ह्याला म्हणायचं थांबवायचं नाही सांगितलं आहे की नाही. ह्याला काय सांगितलं आहे, थांबवायचं नाही, आणि आपण जरा आणि मदतच करायची संडास व्हायला त्याला, आलं लक्षात, बरोबर आहे. तर अशा ट्रीटमेंट आहेत की मग त्यांना काय स्नेहशोधन देऊ नका. त्यांना जर त्या दोषांना, त्या बहुदोषावस्थेच्या त्याला जर चलत्व असेल तर काय गरजच नाही पडत की स्नेहस्वेदनपूर्वक काय करायची. जर त्याला अचलत्व असेल, म्हणजे चलता नसेल, ते स्थिर असेल, करायचं नाही त्याचं, तर काय करायचं नाही, स्तंभन फक्त करायचं नाही आपण, नाही करायचं, म्हणजे नाही करायचं असं. उलटी येते, मग काय सांगितलंय उलटीचं ते ट्रीटमेंटमध्ये, काय सांगितलं, वमन सांगितलंय काय, तर दोष बाहेर काढून टाकायचं आहे ॲक्च्युली. पण मॉडर्नमध्ये काय होतं, उलटीला औषध काय आहे, अँटीएमेटिक आहे. लक्षात येतं आहे का? ॲलोपॅथी म्हणजे काय, विरुद्ध चिकित्सा. उलटी झाली उलटीचं औषध, ताप आला तापाचं औषध, आलं लक्षात, खोकला आला खोकल्याचं औषध. पण प्रत्येक वेळी हा जो पॅटर्न आहे प्रत्येक वेळी होत नाही, रन होत नाही, आलं का लक्षात? लक्षात येते का नाही तुमच्या? हो सर, पण मला आणखीन एक विचारायचं, लीन दोष पण बहुदोष अवस्था असते का? असं हो ना, फक्त असते ना, असते ना, असतानाच त्याला असते बहुदोष ना, अवस्था म्हणायचं हो आपण? असते ना, असते ना. मग तेव्हा सर असे काय थोडंसं सांगा ना, दोन्ही मध्ये फरक, म्हणजे लीन दोष आहेत पण तिथे बहुदोष अवस्था आहे. लीनता आणि म्हणजे काय, उत्क्लेश वगैरे ते आहे. शब्द तुम्ही नाही कळले तरी चालतील. लीनता म्हणजे काय होतंय की तो आम कुठे कुठे जातोय स्रोतसांद्वारे, कुठं जाणार आहे, शेवट कुठं जाणार आहे, धातूंकडे जाणार आहे, दुसरीकडे कुठे जाणार आहे, बरोबर आहे की नाही, धातूंकडे जाणार आहे, आणि तिथे थांबतोय तो, बाह्य मार्गामध्ये ना, तिथं तो थांबतोय. आता कधी कधी काय होतं बघा, काही पेशंटमध्ये म्हणतात की पेशंट मला आता अशी त्वचेला खाज उठते, आग होते, आणि जास्त जेवलं की खाज उठते, जरा लंघन केलं की तेवढी खाज होत नाही, आला कधी कधी वाटतो स्किन एकदम क्लिअर झाली आणि कधी कधी वाटते वाढली. हे आहे ना, ही एपिसोडिक जे प्रकरण आहे ना, ते चलत्व दर्शवतं त्या दोषांचं. लक्षात येतं आहे तुम्हाला? हे ज्यावेळी असं होतं. असं ज्यावेळी ते स्टेबल होतात एका ठिकाणी, त्यावेळी तो फुल फॉर्ममध्ये तो डिसीज तयार झालेला असतो, तो स्किन डिसीज असेल वॉटेवर जो काय असेल तो फुल फॉर्ममध्ये तयार झाला, त्वचा विकार हलता हलत नाही, आलं लक्षात. तर मग स्नेहन स्वेदन विरेचन, जे लीन झालेले दोष आहे त्यांना हेतू घडले आणि ते लगेच त्यांना उत्कृष्ट झाले, ते असं पकडायचं का मग याच्यामध्ये? काय म्हटलात? म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की लीन झालेले जे बहुदोष आहे त्यांना काही हेतू भेटले आणि त्याच्यामध्ये मग ते व्यक्त स्वरूपात दिसत, असं पकडायचं का मग? आपल्याला कसं आहे, ही आता आमाबद्दल चाललाय ना विषय, तर हे वाढणार आहे कधी आम, सतत ते अध्यशन विरुद्धासन हे सगळं सतत चालू असल्यानंतर ती आमावस्था वाढणार आहे. आता होणार काय, ते आम स्रोतसांमध्ये जाणार आहे, धातूंकडे जाणार आहे, बरोबर आहे. गेलं किती प्रमाणात आहे, ते खूप प्रमाणात आहे. किती प्रमाणात आहे? खूप प्रमाणात आहे, आलं लक्षात. आणि असं गेलेलं आम तिथेच थांबलं, परत स्रोतसांमध्ये वैगुण्य असेल, काही वॉटेवर काही गोष्टी असतील, आलं लक्षात, किंवा भूक त्याने, आता कसं आहे ते परत जर तुम्हाला कोष्टात आणायचं असेल तर काय काय करावं लागेल, एक तर स्नेहस्वेदन करावं लागेल, दुसरं काय करावं लागेल, त्या पेशंटची भूक वाढवावी लागेल, जेवण कमी करावं लागेल, बरोबर आहे ना. अग्नी वाढवला की ॲटोमॅटिक दोष कोष्टात यायला लागत आहेत, बरोबर आहे की नाही. मग ही कंडिशन आली पाहिजे, म्हणून बोलतोय कुष्ठाचे पेशंट असतील अशा आवाज भूक म्हणजे लंघन का सांगितलं आहे, त्याचं कारण ते आहे,
ते त्या तिथल्या जर जवळच्या स्रोतसांमध्ये जर लीन झाला असेल ना आम जवळच्या स्रोतसांमध्ये, लक्षात पूर्ण धातूंकडे नाही म्हणताय, मधल्या मधल्या स्रोतसांमध्ये जरी हे झालं असेल, अंग रसरसतंय, ही कंडिशन लक्षात घ्या. अंग रसरसतंय, ताप आल्यासारखा वाटतोय, लक्षात शरीरात जडपणा वाटतोय, हे जे वाटणं बिटणं जे आहे ना सगळं ते लीनता आता चालू आहे, ह्याच्यामधलं ते सगळं प्रकरण आहे. आलं लक्षात. तर एक दिवसाचं मग कशाला उपवास सांगितला एक दिवसाचा, ते त्यासाठी सांगितलं आहे. तो इनफ आहे तेवढं पाचन करण्यासाठी. आलं का लक्षात. पण नंतर ज्यावेळी तो आत जातो त्यावेळी तेवढा उपवास इनफ नसतो. आलं लक्षात. तेवढी त्याची क्षमता नसते की तो तिथपर्यंत जाईल. आलं लक्षात. तिथल्यापर्यंत आमाचं पाचन करेल आणि मग आपल्याला ते शोधणं. कळालं का काय बोललो मी. हो सर कळालं. फक्त मला अशी काय शंका आहे की लीन दोष म्हणजे आपल्याला जरी नाही कळले पण तर मग आपण बहुदोषावस्था नाही कळतच नाही. आलं का लक्षात. एक्झॅक्ट पिक्चरायझेशन मग शोधून द्यायचं हे कसं आपण एक्झॅक्ट पिक्चरायझेशन कळतच नाही ॲक्च्युली. आलं का लक्षात. हां एक फक्त काम करू शकता तुम्ही काय की बाबा सर कसं आपण तेच सांगतोय मी. बहुदोषा अवस्था म्हणजे फुल पिक्चरने तो व्याधी दिसतोय तुम्हाला, फुल पिक्चरने तो दिसत असेल, मग तो त्वचा विकार असेल तर आपण सरळ त्याला विरेचन सांगतो. हां त्याला काय करतो आपण विरेचन स्नेहन्स वेदन्स करून हे सगळं सांगतो. दुसरी गोष्ट असते की दोष स्वतःहून बाहेर पडायला बघतो. म्हणजे काय तुला सांगितलं की उलटी त्याला होते, पेशंटला घाण उलटी होते किंवा घाण संडास बाहेर पडायला लागते. ही सहज गोष्ट आहे. ह्याला फक्त पुश करावं लागतं, ह्याला काय तुम्हाला बाकीचं द्यावं लागत नाही. पण नंतर स्वतःमध्ये जर काय थोडाफार राहिला असेल तर पहिलं तर काय करायचं आहे, लंघनच करायचं सांगितलं आहे. पहिली तुम्हाला हेच सांगितले. पण जर ही अशी अवस्था असेल, बहुदोषा अवस्था असेल तर तरचे प्रश्न आहेत. तोपर्यंत तुम्ही लंघनच करायचं, बाकीचा विचार करायचाच नाही. लंघन करा, पाचन करा. आलं का लक्षात. ह्या अवस्था कधी आहेत, बहुदोषा अवस्था, लीना अवस्था हे नंतरच्या अवस्था आहेत. आलं लक्षात. आणि काय होतं त्या आमाचं नंतर कधी कधी तर ते तसंच राहून ते इतकं त्याच्यामध्ये ते चेंजेस होतात आमामध्ये की ते विषवत होतं. त्याला आमोवेश म्हणतात. ही कंडिशन एकदम सिरियस कंडिशन आहे. विषासारखी. विष एकदा शरीरात गेलं की तुम्ही वाट बघता का 7 दिवस 8 दिवस नाही बघत, लगेच त्याचा रिझल्ट दिसतो ना विषाचा, आहे की नाही. तसं ह्या आमविषाचे रिझल्ट दिसतात. पटकन अटॅक आला, आहे की नाही. ह्या अशा कंडिशन दिसतात ना एकदम पटकन हे झालं. ही एकदम विषयुक्त कंडिशन आली असते. खूप दिवसापासूनचा आम आणि नंतर परत अध्यशन झालं, हे झालं, ट्रिगर मिळाला त्याला की ही आमविष संज्ञा दिलेली आहे नंतरची. ना विषयुक्त विषा. मग त्याला ट्रीटमेंट कठीण होऊन जाते. मग गरम पाणी पिलं तरी विषाला विरोधी, थंड पाणी दिलं तरी हे होतं आहे, स्तंभन होतं आहे, हे असं सगळं बिघडवून काम जातं. आलं लक्षात. तर ते होऊ नये, हे एवढं इथपर्यंत गाडी जाऊ नये, ही फार नंतरची गोष्ट आहे. त्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही एक दिवस उपवास करा आठवड्यातून एकदा. कशाला करा की थोडंफार जे स्रोतसांमध्ये गेलेलं आहे ना ते त्याचं पाचन होईल अग्नीद्वारे. आलं लक्षात. तुमचं अग्निवर्धन होईल ह्यासाठी सांगितलेलं आहे. खूप आहार घेतल्याने, खूप आहार हा त्रिदोषकर सांगितलेला आहे. आणि कमी आहार घेतला हा वातप्रकोपर आहे, म्हणजे वातप्रकोप करणार आहे. म्हणजे कमी आहारच न घेणं हे वातप्रकोपाचं कारण आहे आणि खूप आहार करणं हे त्रिदोषाचं कारण आहे. मग ह्याच्यातलं आपल्याला सुटेबल कुठलं आहे की कमी आहार घेतलेलं सुटेबल आहे की नाही. नाही का. बरोबर आहे की नाही. जास्त आहार घेऊन 3 दोष बिघडवण्यापेक्षा कमी आहार घेऊन थोडा वात वाढवलेला काय हरकत नाही, आहे की नाही. बरोबर आहे की नाही. हॅलो. ओके सर. हां लीनदोषांचं ते क्षीणदोष व्याधी आणि चिकित्सा म्हणून पुस्तकात छान केलं. हां म्हणजे एक कन्सेप्ट काय खूप कठीण असं नाही आहे. सगळं सोपंच आहे सगळं गणित. फक्त काय त्याला टर्मिनॉलॉजी जरा हे जड असल्यामुळे जरा कठीण वाटते. सोपं गणित आहे. सर आता बरं हे आमचं फक्त आणि याचा भडीमार हां बोला. अँटीबायोटिक्स आणि याचा भडीमार चालू आहे तर मग त्याला पण आपण आम विषयाच्या मध्येच टाकायचं का मग. होयच की. मग काय ते सगळं प्रकरण. अँटासिड तुम्ही देता ते काय करता, स्रोतसातच आम घालवता ना. त्याला वर यायचं नाही आहेत. पेंटाप्रोझोल दिली, वर यायचं नाही आहेत, कुठे जाणार ते, आहे की नाही. मग शरीर तो पेशंट म्हणतो अजून अंग रसरसतं आहे, ट्रीटमेंट चालू आहे पण अजून अंग रसरसतं आहे. रसरसणारच, आहे की नाही. अग्नीचा विचार केलेला नाही, आमाचा विचार केलेला नाही, आहे की नाही. असं त्यामुळे सोपं गणित आहे. मग दर वेळेला शोधन बेस्ट राहील की शमन नाही. शमन शोधन बेस्ट कुठे बोललो. शोधन दरवेळेला नाहीच घ्यायचं आहे. लंघनापासून सुरुवात आहे आमाची चिकित्सा. ही मी इंटेन्स कंडिशन सांगितली. आलं का लक्षात. पहिलं लंघनच करायचं आहे तुम्हाला. त्या योगरत्नाकरमध्ये चांगलं सूत्र पण आहे आमाचं. लंघन कधी द्यायचं, यवागो कधी द्यायचं, हे सगळं तर सांगितलेलं आहे.
असं आहे. छान सांगितलं आहारचं कन्सेप्ट. सर हा कन्सेप्ट बरोबर आहे का? पूर्वी जसे लोक 2 वेळेला जेवायचे, म्हणजे सकाळी हो. शेतामध्ये जाताना 7-7:30ला आणि संध्याकाळी घरी आल्यावर. आता आपलं लिव्हिंग स्टाईल कम्प्लिटली डिफरंट आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये जे 5,000 वर्षापूर्वी वगैरे लिहिलेलं आहे तेव्हाची लिव्हिंग स्टाईल वेगळी होती, आताची आपली लिव्हिंग स्टाईल वेगळी आहे. तर मग ते सूत्र कसं आपल्या याच्यामध्ये ऍडजस्ट करणार? शाश्वत आहेत ना सिद्धांत. व्यायाम केल्यावर तुमचे धातू दृढ होणार आहेत, शरीरामध्ये दृढता येणार आहे. हा त्यावेळी पण व्यायाम केल्यानंतर होणार आहे आणि आजही व्यायाम केल्यानंतर येणार आहे, नाही का? ह्याच्यात काय बदल होणार आहे? भूक लागल्यावर जेवण करायचं हे 5,000 वर्षापूर्वी पण सांगितलेलं आहे आणि आजही तेच करायचं आहे तुम्हाला, नाही का? पण मग आता मुलं रात्रीचे जागरण करतात, मग 1:30-2 वाजता त्यांना भूक लागते. मग प्रकृतीचे कसं नियम म्हणजे सगळ्यांना त्याला लागू आहेत. आपण प्राणी आहोत, बुद्धी दिली आहे म्हणून आपल्याला वेगळं वाटतं काहीतरी, पण त्याचे नियम सगळ्यांना लागू आहेत. आलं लक्षात? तुम्ही हुशार स्टुडंट असाल, तुम्हाला रात्री अभ्यास करायचा असेल, रात्री जागरण केलं तुम्हाला व्याधी होणार. रात्री जागरण करणं हे वृक्षता वाढवणारं कारण आहे. दिवा स्वाप हे शरीरामध्ये स्निग्धता वाढवणारं कारण आहे. तुम्हाला ते व्याधी होणार. तुम्ही जास्तीत जास्त काहीतरी दिनचर्येमध्ये बदल करून ते कॉम्पेन्सेट करू शकता, पण ती व्याधीची संप्राप्ती घडण्यासाठी तुम्ही ट्रिगर देणारच त्याला. आलं लक्षात? हे एक्सक्युजेस होत नाहीत व्याधीला, बरोबर आहे की नाही? तुम्हाला ते होणार. नियम लागू सगळ्यांना, आहे की नाही? वैद्य आहे म्हणून काही त्याने व्यायाम नाही केला म्हणून त्याला संतर्पण त्याचं होणार नाही असं आहे का? त्याचं ब्रोण होणार. मग त्याने लंघन त्यात केलं, एक दिवस संध्याकाळचं जेवण कमी जेवला, त्यातल्या त्यात तो कमी हे करू शकतो. पण तो वैद्य आहे म्हणून काय त्याला ते नियम लागून होणार असं नाही होणार. त्याला पण ते होणारच की व्याधी, जर त्यांनी चुकीची दिनचर्या गेली तर, आहे की नाही? मग लंघन म्हणजे पूर्णपणे पाणी पण नाही घ्यायचं तसं वालं लंघन, की जेवण सोडून लिक्विड डाएट ठेवायचं त्याला लंघन हा, मग म्हणायचं? किती लंघनचं काय आहे? डेफिनेशन आहे? तुम्हाला लघुता आली पाहिजे. लंघनाचा अर्थ काय? तुम्हाला शरीरामध्ये हलकेपणा वाटला पाहिजे, मनामध्ये प्रसन्नता आली पाहिजे, ही फिलिंग आलं पाहिजे आतून. हे कधी येणार? तुम्ही ॲझिथ्रोमायसिन, तुम्ही सेफॅलोस्पोरिन, तुम्ही पेंटाप्रेझॉल हे खात नसाल तेव्हा ह्या फिलिंग यायला लागतात. आलं लक्षात? म्हणजे तुमच्यामध्ये हा इंटरव्हेन्शन नसला पाहिजे ह्या गोळ्यांचा. तेव्हा त्या लंघनाचं महत्त्व कळेल. आलं का? तर तोपर्यंत करायचं. आलं लक्षात? हॅलो सर. बोला. हॅलो. हॅलो. बोला. सर, आता हे पोस्ट कोविड किंवा कुठल्या पण इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर बल कमी असताना पण आपण पेशंटला व्यायाम ऍडवाइस करायचा का? आणि दुसरं एक म्हणजे आता आपण म्हटलं मगाशी की अग्नी समजा आपला 20 ग्रॅम आहार म्हणजे पचवण्याचा याचा आहे आणि 20 ग्रॅम घेतला आणि इतर वेळेला मात्र तो पेशंट समजा जास्त जेवत असेल आणि आपण त्याला सांगितलं की इतकं जड वाटतंय तर तुम्ही कमी घ्या आहार, तर मग मला काय विचारायचं, म्हणजे आहार कमी केल्यामुळे त्याचं काय बल वगैरे कमी होऊ शकतं का? अजिबात नाही. बल कधी वाढणार आहे? सांगा ना, एक्सप्लेन करून. बल कधी वाढणार आहे? आहार तुम्ही किती पचवता ह्याच्यावर बल वाढतं. आलं का लक्षात? मुलं जाडी होण्यासाठी कितीतरी लोक ते प्रोटीन मिल्कशेक, हॉर्लिक्सपासूनचे सगळे काय 100 मिल्कशेक आणि सगळं देतात. मुलाचं काय जाडी वाढत नाही. इनपुटवर काय नसतंय. आलं लक्षात? प्रोसेसिंगची गोष्ट आहे ना, त्याच्यावर सगळं हे आहे. आत्तापर्यंत विचार काय केले जातात की ह्या सगळ्या मायक्रोन्युट्रियंट किंवा हे जे इनपुट बदलायच्याबद्दल खूप रिसर्च चालू आहेत. आलं लक्षात? पण शरीरामध्ये असलेलं ट्रान्सफॉर्मेशन, बायो अवेलेबिलिटी ह्याच्यावर जो अभ्यास व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. कळालं का तुम्हाला? तो अभ्यास होणं फार गरजेचं आहे. लक्षात आलं का? असं. आणि दुसरी गोष्ट काय, पोस्ट कोविडमध्ये व्यायाम कसं करायचा? व्याधी झाल्यानंतर, शरीर हे झाल्यानंतर व्यायाम नाहीच करायचा. व्यायाम करायला नियम सारे सरळ सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये हा येत नाही, त्यामुळे यांनी व्यायाम नाही करायचा. मग सर किती दिवसानं त्यांना आपण ऍडवाइस करायचं म्हणजे नंतर एकदा तो व्यायामासाठी? नॉर्मल झाला की त्याला दिनचर्येमध्ये व्यायामाचं महत्त्व सांगायचं. मग तो हळूहळू सुरू करायला लागेल व्यायाम. व्यायाम म्हणजे काय एकदाच गेला जिमला नाही असं नाही आहे ते. लक्ष शरीराला झेपेल तसा त्याने सुरू करायचा, हळूहळू नंतर वाढवायचा. ह्यासोबत त्याचा आहार विहार व्यवस्थित असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. असं. आणि कृषी पेशंटला पण सर ऍडवाइस करायचंच ना आपण व्यायाम कंपल्सरी? व्यायाम करायचाच. ओके. ओके सर, थँक्यू. एक 10 मिनिटं बोलूया आपण. हॅलो. बोला. हा सर, म्हणजे लंघनम कोष्ण पेया विलेपी. हां, तर योग रत्नाकरचा श्लोक आहे हा. योग रत्नाकरचा आहे ना श्लोक?
हो हो. हां. मग आता ह्यामध्ये पेया किंवा विलेपी हे आपण प्रॅक्टिकली आपण पेशंटला कसं करायला सांगायचं म्हणजे आता क्लिनिक मध्ये तेच कसं सांगतो मी, सांगायचं कसं सेल्फ करायला? ही काही गोष्टी या सेल्फ जजमेंटच्या आहेत. म्हणजे काय, तुमच्या आमावस्थामध्ये पण हा मध्यम आम आहे का अल्प आम आहे हे लक्षणानुसार, कारण काही काही पेशंट असतात लघुसत्वाची का अल्पसत्वाचे पेशंट असतात, त्यांना तो अल्प आम जो आहे तो पण बहुआमावस्थासारखंच वाटत असतो, नाही का? लक्षात आलं का? त्यामुळे ही काही गोष्टी ह्या सेल्फ ह्याच्यावर आहेत. आलं लक्षात? तुम्ही लंघन कधी द्यायचं आहे, म्हणजे पूर्ण लंघन कधी द्यायचं आहे, नंतर मग जरा असा अग्नी आहे पचवण्याची क्षमता आणि त्याला लगेच थकवा येतोय, मग जरा पेया द्या, एवढंच द्या, एवढंच इनपुट द्या की ते नुसतं अग्नी पचवेल आणि थोडा अग्नी शिल्लक राहील आम पचनासाठी. आले का लक्षात? हां, लक्षात येतं तुमच्या? म्हणजे अग्नी एवढा पण नाही असा पण नाही करायचा की तो सगळं आम तर पाचन करेल, धातूंना पण पाचन करत बसेल, मग काही थकवाच येणार आहे शरीरात, बरोबर आहे की नाही? मग थकवा हे लक्षण, चक्कर मारणं हे लक्षण, ही लक्षणं आहेत ना हे करायला. मग पेशंट म्हणतो मला खूप भूक लागते पण आता चक्कर बिक्कर मारायला लागली, म्हणजे हलकेपणा तर आला आहे पण आता अशक्तपणा पण यायला लागला आहे, पेया ॲडवाईस करायला पाहिजे. आलं लक्षात? लगेच काही त्यांना 4 चपात्या खाणे लगेच भात हे नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, अग्नीने त्यांचं आहार पण पचवला पाहिजे आणि राहिलेल्या अग्नीने त्यांचं आम पण पचवलं. हे मी एकदम सोप्या टर्मिनॉलॉजीमध्ये सांगतो आहे की आम पण पचवलं पाहिजे. एवढाच आहाराला फक्त अग्नीला खाद्य द्यायचं आहे आपण. आलं का लक्षात? आणि त्यानुसार ते मग खाद्यांचं त्यांनी हे केलेलं आहे, योगरत्नाकरने ते श्लोक दिलेले आहेत. असं ते ह्याचे श्लोक आहेत की आम किती आहे, अल्प आम आहे, हे सगळं मध्यम आम आहे. जजमेंटल आहे ना सर? हो मग कारण क्लासिकल पिक्चर घेऊन नाही येणार आहे तुमच्याकडे. असं पांडूची लक्षणं घेऊन असा पेशंट किंवा असं येत नसतो आहे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचं इंटरव्हेन्शन असतं, व्याधी संकर असतो, अनेक गोष्टी असतात. त्यामुळे असं काही क्लासिकल पिक्चर घेऊन प्रत्येक गोष्ट येणार नाही. ही जी व्याधी दिलेली आहेत, निदानं दिली आहेत, ही किती काय म्हणतात त्याला, किती मोस्ट ऑफ द निदान किती होऊ शकतात आणि मोस्ट ऑफ द संप्राप्त्या किती होऊ शकतात ह्याचं ते एक हे आहे, तुम्हाला दिलेलं एक गायडन्स आहे. आलं लक्षात? त्याच्यानुसार तुम्ही अनुक्त व्याधी आणि किती एन नंबर ऑफ व्याधी ज्या काही येतील त्याचं तुम्ही त्याच्यात बसवू शकता, यासाठी दिलेले तुम्हाला ते मार्ग आहेत. आलं का लक्षात? असं मुंबईवरून गाडी चालवायची आणि ती पुण्याला थांबवायची हे शिकवलं जातं. मग कुठला पॅसेंजर म्हणून तुम्हाला मधी पण उतरायचं, मग त्यावेळी थांबवायची कशी हे तुम्हाला आधी शिकवलं गेलेलं आहे ना, की मुंबईपासून गेल्यावर पुण्याला अशी थांबवायची, की ती मधी थांबवायची आपलं काम आहे, नाही का? असं प्रत्येक वेळी त्यांनी असं दिलेलं नसतं, ह्या स्टेशनला थांबवा, त्या स्टेशनला थांबवा, असं दिलेलं नसतं. अचानक पॅसेंजर चढतो आणि तो म्हणतो नाही मला इथेच उतरायचं होतं मधीच, मग आपल्याला थांबवावी लागणार गाडी, आहे की नाही? मग हे जे जजमेंट आहेत ना, हे प्रॅक्टिसने हळूहळू येणार आहेत. पण ग्रंथकारांनी गाडी चालवायची कशी आणि थांबवायची कशी हे शिकवलेलं आहे. आलं लक्षात? असं पण आता प्रकृतीमध्ये एकल प्रकृती, एक दोषच प्रकृती तर मिळतच नाही ना सर? प्रकृतीच्या नादी लागू नका. कारण काय असतं, प्रकृती ह्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टीने त्या हे होतात. आलं लक्षात? म्हणजे तुमच्या स्थानानुसार प्रकृती बदलते. विदर्भातल्या लोकांच्या प्रकृती वेगळ्या, इथल्या लोकांच्या प्रकृती वेगळ्या. आलं लक्षात? कुटुंब प्रकृती असते, प्रत्येक कुटुंबाची एक विशिष्ट प्रकृती असते, त्याच्यात नाही फंदात पडायचं आपण. काय त्याचा नाही असं नाही रोल आहे, पण ते काय त्या काढत बसायचं नाही. आलं लक्षात? असं प्रकृती म्हणजे एक तुमचं फिक्स जे असतं ना सेटिंग, ते फिक्स सेटिंग तुमच्या कम्प्युटरचं एक डिफॉल्ट सेटिंग. पण ते डिफॉल्ट सेटिंग प्रत्येक वेळी तुम्ही वॉलपेपर बदलता, स्क्रीनशॉट बदलता, ब्राईटनेस कमी जास्त करता, व्हॉल्यूम कमी जास्त करता, आहे की नाही? हां, हे करता ना तुम्ही सगळे. त्यामुळे ते दिसत नाही आपल्याला एक्झॅक्ट खरं काय होतं कॉम्प्युटर आणल्या. मग ते डिफॉल्ट फॅक्टरी सेटिंग केलं की परत 0वर येतं. ते जे पहिलं जे आहे ना ते प्रकृती. आलं का लक्षात? असं ते बदलणार. कॉम्प्युटर कुठल्या तुमच्या कंपनीचं आहे, कुठून खरेदी केलं, कसं त्याने असेंबल केलं, ह्यानुसार त्याचं ते मेन जो साचा आहे ते कॉम्प्युटरचा तो बदलणार. आलं का लक्षात? तो काय रुग्ण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला प्रकृती परीक्षण करून मग रोग परीक्षण, दर्शन, स्पर्शन, पुरशणे हे असं आहे ना, म्हणजे जे काही सांगितले परीक्षा विधी हो ना पेशंटसाठी. तसं प्रकृती तुम्हाला बघायची असेल तर प्रकृतीची लक्षणं दिली आहेत ना. वात प्रकृतीची लक्षणं काय आहेत ती दिलेली आहेत. कफ प्रकृतीची काय आहेत ती दिलेली आहेत, आहे की नाही? स्वप्न त्यांना कशी पडतात इथपासून लक्षणं सगळी दिलेली आहेत. त्याच्यानुसार तुम्ही ते असेस करू शकता. तेच ना, मग वाताची 2 लक्षणं मिळतात, पित्ताची 2 लक्षणं मिळतात, कफाचं 1 मिळतं, असं सगळं संमिश्रच आहे की.
पण आता जी प्रकृती आहे ती एकदम प्युअर प्रकृती भेटूच नाही शकणार ना. आपण लक्षणं कशी काढायची, केस कशी बघायची ह्याच्यावर आपलं लेक्चर एक झालेलं आहे. आलं लक्षात? हां, काय विचारायचं ह्याच्यावर पण लेक्चर झालेलं आहे. त्याचं ते रेकॉर्डिंग पण आहे. आलं लक्षात? तुम्ही व्याधी कसे विचारताय, श्रोतदृष्टी विचारताय काय, कुठल्या व्याधीची लक्षणं, स्वतंत्र व्याधी कुठला काढताय, हे सगळं विचारायचं आणि त्याच्यातून तुम्हाला फिल्टर होणार आहे पेशंट. तुम्ही थोडी विचारणार काय होतं आहे, पोटात दुखतं, अरे बापरे आता पोटात दुखतं म्हणजे असं थोडी विचार. तुम्ही सगळं विचारता. ते एपिसोड कधी आहे, कधीपासून दुखतं आहे, ज्वराची लक्षणं विचारता, रक्तपित्ताची पूर्वरूप काय आहेत का विचारता, कुष्ठ अर्शपासून सगळं विचारता. विचारायचं सगळं. लक्षात आलं का? जरी तो एवढूसा आजार असला तरी विचारायचं सगळं. कारण हातात हात घातलेल्या सगळ्या संप्राप्त आहेत आपल्या आयुर्वेदानुसार. असं मग आणि हे दिसतं ना व्यवहारामध्ये. लक्षात नाही काय कोविड कुठे आणि ते आता बुरशी कुठे, हे की नाही? असं आहे. अजून काय? मग कोविडचा आपण विचार आता कसा करायचा आहे? वात कफच की कफ वातच? असं नाही, प्रत्येक प्रकृतीनुसार वेगळा आहे. तो आहे की नाही, म्हणजे त्याचं पिक्चरायझेशन तसंच आहे की नाही ह्याच्याबद्दल आधी संशय आहे. आयुर्वेदिकदृष्ट्या ते काय आहे हे बघायचं आणि त्याच्यानुसार चिकित्सा करायची. आम्ही आत्तापर्यंत एकही कोविड म्हणून डायग्नोसिस कोणाचंच केलेलं नाही. का तो आजारच माहिती नाही आम्हाला, आहे की नाही? जसं तुम्ही मॉडर्न माणसाला विचाराल, MBBS डॉक्टरला तुम्ही विचारा का आमवाताची ट्रीटमेंट काय रे, तो म्हणतो ते नाही मला माहिती, मला रुमॅटॉइड आर्थरायटिसची माहिती. मग तो बुद्धू आहे का, त्याला आमवात माहिती नाही? तर नाही का माहीत तो म्हणणार तसं? तर त्याला तुम्ही म्हणू शकाल का तू शाखागत दोषाला काय रे चिकित्सा देतोस, तू वातप्रकोपाला काय रे चिकित्सा, असं त्याला विचारू शकता का आपण? तो नाही, हे माझं प्रेझेंटेशनच नाही आहे. म्हणजे तो ट्रीटमेंट त्याच्यावर करू शकत नाही का? असं नाही आहे. ते त्याचं प्रेझेंटेशन नाही आहे. लक्षात येते तुम्हाला? तसं कोविड हे आपलं प्रेझेंटेशन नाही आहे. लक्षात येते तुम्हाला? मोठाचा मोठा MD मेडिसिन जरी डॉक्टर असला आणि तुम्ही त्याला जर विचारलं की मला कोष्ठगत वात आहे बाबा, काय चिकित्सा आहे, तो मला हे माहितीच नाही. म्हणजे तो अडाणी आहे का? तो डॉक्टर नाही आहे. ते त्याचं प्रेझेंटेशन नाही आहे. आलं लक्षात? तो तशा मार्गाने शिकलेला नाही आहे. बरोबर आहे? मग आता आपल्या BMS मला मुलगा पण सांगेल, आहे की नाही, वातवृद्धीची लक्षणं, आणि तो MBBS माणूस सांगू नाही शकणार वातवृद्धीची लक्षणं. म्हणजे तो शिक्षणाने कमी आहे का? असं नाही आहे. ते त्याचं प्रेझेंटेशन नाही आहे. तसंच आपलं हे प्रेझेंटेशन नाही आहे. त्यामुळे डायबिटीसवर काय औषध? आपल्याकडे नाही. ऑक्सिजन वाढवण्याचं काय औषध? आपल्याकडे नाही. कोविडवर काय औषध? आपल्याकडे नाही. आपल्याकडे प्रेझेंटेशन वेगळं आहे. लक्षात येतं आहे का तुम्हाला? त्यामुळे या प्रश्नांनाच काय म्हणजे बेसच राहत नाही. जसं तुम्ही ॲलोपॅथीच्या डॉक्टरला प्रश्न विचारलात, मी जे सांगतोय ते त्याला बेस नाही आहे, तसं ह्याला बेस नाही आहे. असं पुढे मग आपण जे लक्षणांवरून आपण दोष निश्चित करून कितीतरी आमच्याकडे पेशंट असे आलेले आहेत ज्याचा स्कोर काहीच्या काय म्हणजे त्याला बघितलं तर तो आता ॲडमिट होऊन आणि मरेलच असा पेशंट आहे. पण आमच्यानुसार असं त्याचं निदान झालेलं आहे, असं ज्वराचं निदान झालं आहे, असं ठिकाणी तो बरा आहे. लक्षात आलं? कारण आमचं प्रेझेंटेशन हे असं आहे. लक्षात आलं? आमचा हा बिझनेस नाही त्याचा स्कोर वाढवा, त्याचं ऑक्सिजनचं हे वाढवावं ते वाढवावं, आमचा एम नाही. आमचा एम काय आहे? त्याचे धातू व्यवस्थित करायचे, त्याचे दोष व्यवस्थित करायचे आणि त्यांना स्वस्थामध्ये त्याला बसवायचं. आमच्या स्वास्थ्य लक्षणामध्ये त्याला बसवायचं. आणि आमच्या स्वास्थ्य लक्षणाचे क्रायटेरिया हे वेगळे आहेत. ते SpO2 नाही आहेत, है की नाही? संपला विषय. अजून तो ॲडमिट केलेला माणूस त्याचा अग्नीचा विचार करतो का? रिपोर्ट आपण बघायचंच नाही का? रेफरच नाही करायचं? गरज पडत नाही. कारण तुमचं आयुर्वेदिक निदान बदलतं. आधी तुम्ही आयुर्वेदिक निदान करा, नंतर ती लेवल एक क्रॉस केली तुम्ही की आयुर्वेदाचं मी निदान करू शकते, संप्राप्ती लावू शकते आणि व्यवस्थित चिकित्सा उपक्रम करू शकते. त्याच्यानंतरचा जो क्रम आहे तो रिपोर्ट बघणं आहे. त्याच्यानंतरचा क्रम आहे तो रिपोर्ट बघणं आहे. आपण काय करतो? आधी त्या क्रमावर येतो. मी जे फोटो पाठवले होते तो पेशंट असायटिसचा होता आणि मग त्यांना आमपाचक औषधं देण्यात आली आणि मग त्याचं काय संप्राप्ती झाली? स्किन डिसीज पूर्ण झाला तर तो फाटलेला काय ती स्किन काय ती बघायला पाहिजे ना. हे मांसगत विष असं गेल्यावर हे असं सगळं होतं. वरून नुसती एक भेग पडली तर ही त्वचेची विकृती असते. म्हणजे त्वगत वातामध्ये ते सगळं सांगितलेलं आहे. पण मोठी ज्यावेळी भेग होते त्यावेळी ती मांसगत संप्राप्ती जाते कुष्ठासारखी. आणि लक्षात, आणि मांसाचं दारण होणं हे फार मोठी संप्राप्ती आहे. आणि लक्षात, त्यामुळे त्याला मी सांगितलं तुम्हाला की विरेचनासारखं प्लॅन करा, हे ते असं सांगितलेलं की असं. पण ते केस डिटेल पाहिजे.
डिरेक्शन तर चालूच होतं, त्यांना लूज मोशनच होतं ते हां कंटिन्युअस. मग बघा ना, एवढी दोषावस्था आहे, एवढी दोषावस्था आहे त्याची. हं? असं म्हणजे आता वेळ बोला. आहे का? नाही आता 5 मिनिटच बोले. बोला दुसरा कोणाचा प्रश्न आहे? कोणाला विचारा दुसरं जण. हॅलो. बोला. हा सर. हं. एक असं विचारायचं होतं की देशाबद्दल आपल्याकडे जे अनूप जांगल देश असं जे सांगितलं आहे, तर ज्या भागामध्ये समुद्र किनारा आहे आणि वाळवंट पण आहे, जे वाळवंट जमीन ही सगळा भाग हा वाळवंटी आहे, पण त्या भागाला समुद्र किनारा आहे, ह्युमिडिटी खूप आहे. कुठला तर भाग? मग त्या भागाला आपण जांगल म्हणायचं की ह्युमिडिटीमुळे अनूप म्हणायचं? अनूप म्हणायचं. अनूप म्हणायचं म्हणजे जरी वाळवंटी भाग असला पण समुद्र किनारा आणि ह्युमिडिटीमुळे त्याला अनूप देश असंच कन्सिडर करायचं हे आपण का? कसं असतं, तिथल्या आहार गोष्टी, लोकांच्या प्रकृती ह्याच्यानुसार ते जज करता येतं. अनूप देशातल्या लोकांची केस तेलकट असतात, त्वचा मऊ असते, ही लक्षणं पण दिलेली आहेत ग्रंथामध्ये. नुसतं त्याने पाणी आहे म्हणजे अनूप आणि वाळवंट आहे म्हणजे जांगम असं नाही आहे ते वर्गीकरण. आलं लक्षात? पूर्ण वातावरणाचा प्रभाव त्या सगळ्या लोकांवर पडतो आणि त्यानुसार त्यांची प्रकृती येते. अनूप देशाची माणसं मृदू असतात. बोलण्यामध्ये वागण्यामध्ये मृदुता असते. तुम्ही कोकण किनारपट्टी त्या तिकडची लोकं, सावंतवाडी, मालवण, कणकवलीला जाऊन प्रॅक्टिस करा. 15-20 दिवसाने फरक नाही पडला तरी तो पेशंट म्हणतो, डॉक्टर साहेब फरक पडला नाही बघा अजून, असं तो मऊ आवाजात बोलतो, वाटत पण नाही तो चिडला आहे आपल्यावर. आलं लक्षात? तेच तुम्ही सोलापूर त्या साईडला जावा, फरक अर्धा पडला तरी तो माणूस तावातावाने तुमच्या अंगावर येणार. ह्या प्रकृती पण तुमचा देश डिसाईड करतात ना, नाही का? हे सगळं दिलेलं आहे ग्रंथात. तर त्याच्यानुसार पण जज करायचं. आलं का लक्षात? हो धन्यवाद सर. ओके, हो हो. थांबूया. अजून नाही ना कोणाला काय थँक्यू सर. महत्त्वाचा वेगळा काय प्रश्न नाही ना? ओके चालेल. सर, there is too much time needed. ओके. थँक्यू.